नमस्कार. आजचा आपला धर्म आणि कर्तव्य, सत्य, सदाचार म्हणजे धर्माच्या ज्या व्याख्या आपण म्हणतो की समाजाची धारणा करतो तो धर्म, आणि त्या व्याख्येच्या अनुषंगाने आपल्या समाजामध्ये दोन भाग कसे धर्माच्या अनुषंगाने झाले. एक आहे तो तत्त्वज्ञानाचा, आणि त्या तत्त्वज्ञानामध्ये आपण सदाचार, सत्य, अहिंसा, समन्वय अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना आपण धर्म म्हणतो. परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कर्मकांडाचं कसं एक विषय सर्कल आपल्याभोवती तयार होत गेलं, आणि त्याच्यातून मग वर्ण असतील, वर्णाच्या जाती, जातीतून मग कुठल्या जातीनं काय करायचं वगैरे, हे सगळं आपण ह्या मागच्या 3 एपिसोडमध्ये बघितलं. म्हणजे पहिल्या याच्या धर्माची व्याख्या आपण बघितली, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण जो भाग बघितला तो 350 वर्षापूर्वी आणि पेशवे काळामध्ये कशा पद्धतीनं जाती जातींमध्ये छोट्या छोट्या कर्मांसाठी किंवा कुठल्या तरी कर्मकांडासाठी, विधीसाठी कशी वाढवत होती. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या सगळ्या गोष्टींचा म्हणजे किती फाईट द्यावी लागली असेल किंवा झगडावं लागलं असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना डॉक्टर बाबासाहेब हे एकटे कशा पद्धतीनं हे करत होते ते आपण बघितलं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की त्यावेळेला जे भालाकार भोपटकर म्हटलं मी तुम्हाला, तर ते 56 वर्षाचे होते. त्याच्यानंतर कोणी 51 वर्षाचं होतं. श्रीपाद माटे सर जे आहेत ते 44-45च्या आसपास होते. डॉक्टर कुर्तकोटी ज्यांचा उल्लेख येत होता ते 51 वर्षाचे होते. त्याच्यानंतर लहरा पांगारकर 58 वर्षाचे, किंवा मदन मोहन मालवीय 69 वर्षाचे होते. म्हणजे त्या काळात त्यांचा डायरेक्टली संबंध आला नव्हता, पण त्यांच्याबद्दलची माहिती आपण त्याच्यात बघितली. महात्मा गांधी 61 वर्षाचे होते. पंडित नेहरू 41 वर्षाचे होते, आणि भागोजी केर 61 वर्षाचे, नचिकेळकर 58 वर्षाचे, विठ्ठलरामजी शिंदे त्यावेळेला 57च्या आसपास असतील. स्वातंत्र्यवीर सावरकर 45 क्रॉस करत होते. आणि ह्या काळामध्ये एक 35-40मध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळे ह्या सगळ्या गोष्टींना एकटे कसा हे करत होते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एकटे त्याला उत्तर कसं देत होते आणि कशा पद्धतीनं ते गोष्टींना, तर हे आपण त्यावेळेला बघितलं. एक जो महाडचा मूळ जो हे होता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो महाडचाच लढा जो पूर्णपणे होता, तर त्या लढ्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीनं इतर धर्म समाजातल्या जातीच्या लोकांचा सपोर्ट अपेक्षित होता, तो सपोर्ट त्यांना व्यवस्थित मिळत नव्हता. आणि त्याच्यामुळं ते परदुःख शीतलम अशा पद्धतीनं रिस्पॉन्ड करत होते की तुम्हाला इतरांचं दुःख तुमच्या दुःखाच्या पलीकडं काहीच वाटत नाही वगैरे, अशा पद्धतीनं ते आपण मागच्या वेळेला बघितलं. आता ह्या बहिष्कृत भारताचा जो पहिला अंक काढला होता, आणि पहिल्या अंकातच त्यांनी त्यातला जो प्रासंगिक ज्याला आपण म्हणतो लेख म्हणतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं होतं की महाडची परिषद व भालाकारांचा मानभावीपणा, आणि त्या मानभावीपणामध्ये त्यांनी जे हे केलं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. ते काय म्हणतात की सध्याच्या काळात विक्षिप्त आणि प्रतिगामी विचारसरणीचे जे काही पत्रकार आहेत त्यात हिंदू समाजाला रोटीबंदी व बेटीबंदी ठेवून हिंदू संघटना शुद्धिया चळवळी चालवावे असे प्रतिपादणाऱ्या पत्रकारात भालाकारांची गणना कराव्यास हरकत नाही. ब्राह्मण भोजने, गणेशोत्सवात टिपऱ्या बडवणाऱ्या पोरांचे मेळे आणि सोहळेपणाचे इतरापासून अलिप्त राहून आपला श्रेष्ठपणा मिरवणाऱ्या ब्राह्मणांचा कडवटपणा यांच्या जोरावर सुटकीसरशी स्वराज्य मिळवता येईल आणि हिंदू धर्मावरील हल्ले परतवतील असं छातीटोकपणे सांगणाऱ्या खास लोकमान्यपंथी भोपटकरांची लेखणी महाड परिषदेच्या समाप्तीनंतर उच्चवर्णीय मानवरील लोकांनी जे गुंडगिरीचे प्रताप गाजवले त्याचे समर्थन करण्यात वापरली आहे. ते पुढे म्हणतात की आम्हाला आमच्या उन्नतीसाठी करावयाच्या प्रयत्नात इतर लोकांचे सहाय्य व त्यांची सहानुभूती ही आवश्यक पाहिजे आहे, परंतु हिंदू समाजाची पोलादी चौकट जशी तशी कायम ठेवून मेहरबानी दाखल आम्हा सवलती देऊ पाहणारे आणि आमच्या नैसर्गिक हक्कांना महत्त्व न देता केवळ आपल्या धर्मगुरुत्वाचे वर्चस्व खुलून दिसावे म्हणून आम्हाला हिंदू समाजात ठेवू पाहणाऱ्या मतलबी व
वर्चस्व लोलूप लोकांच्या सहानुभूतीची आम्हाला बिलकुल जरुरी नाही. पुढे ते म्हणतात की अज्ञानी हिंदू समाजाला असलेच लोक अधिक मूर्ख बनवित असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की झोपेचं सोंग घेतलेल्या लोकांना तुम्ही जागं करू शकता, झोपलेल्याला जागं करू शकता, पण झोपेचं सोंग करणाऱ्यांना आपण जागं करू शकत नाही. आणि त्या पद्धतीनं सांगितले की उच्चवर्णीय जे आहेत ते झोपेचं सोंग घेत आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीनं प्रचार करून इतर लोकांना छळतायत. आणि त्याच्यामुळं आम्हाला असं म्हणायचे आहे, म्हणजे असं ते म्हणतात की अज्ञानी लोकांच्याकडून अविचारांची किंवा अत्याचाराची कृत्ये झाली तर ती त्यांच्या अज्ञानाचा परिणाम आहे असे आम्ही समजतो. आणि आज ना उद्या त्यांचे विचार बदलून त्यांच्यात समतेचे विचार उत्पन्न होऊन सर्व समाज खात्री आहे, परंतु सुशिक्षित श्वानपुच्छ सरळ करणे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य नाही. आणि मग ते म्हणतात की बालाकार म्हणतात की तुम्ही फार गडबड करताय. फाजील उतावळे समाज सुधारक असं त्यांनी आंबेडकरांचा उल्लेख केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ते म्हणतात की आम्ही फाजील उद्योग करतो, मग तुम्ही पारतंत्र्यामध्ये 10,000 वर्ष किंवा 1,000 वर्ष जर होता तर तुम्ही 1,000 वर्ष शांतपणे राहा ना. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे तर ते स्वातंत्र्य सुद्धा तुम्हाला 1,000 वर्षानंतर मिळेल. मग गडबड कशासाठी करताय? म्हणजे ते म्हणतात की राजकीय बाबतीत शर्यतीच्या घोड्याप्रमाणे धावायला पाहिजे आणि सामाजिक आणि धार्मिक समतेचा प्रश्न निघाला की गोगलगाईपेक्षाही सावकाश तुम्हाला धावायचा आहे. तो विचार करायचा नाही. तुम्ही जर म्हणता की उच्चवर्णीय समाजातल्या लोकांचं मनाचा विचार करा, त्यांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत, मग तुम्ही ब्रिटिशांच्या भावना कशाला दुखवता? त्यांना इथं राज्य करायचं, त्यांना करू द्या. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी हे केलंय. विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की गुलामांना स्वराज्य हवं असतं किंवा स्वातंत्र्य हवं असतं, ते इतर लोकांना गुलाम करण्यासाठी हवं असतं. गुलाम लोक एका मर्यादेच्या पुढं फारसा विचार करत नाहीत आणि त्यांची विचारांची एक ज्याला आपण म्हणतो की जसं सरडाची धाव कुंपणापर्यंत, तसं कुंपणाच्या पलीकडं ती गुलाम व्यक्ती जाऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे. तर बाबासाहेब पुढे म्हणतात की माणुसकीचे हक्क सर्वांनाच मिळाले पाहिजेत. इतरांना तुच्छतेने वागवणारे कोणालाही हक्क नाही. आतापर्यंत अन्याय झाला म्हणून चालू वहिवाटीच्या सप्पेवर त्यांना न्यायाचे स्वरूप प्राप्त होत नाही असे स्पष्टपणे सांगून त्यांची कान उघडणी कराव्यास नको काय. मग ते म्हणतात की आतापर्यंत अन्याय झालं गेलं विसरून जाऊया, पण इथून पुढे तरी कमीत कमी तुम्ही अन्याय करू नका. आणि ही तुमची मक्तेदारी नाही. आजपर्यंत झाला म्हणून इथून पुढे सहन केला जाईल असं नाही. आणि अज्ञ लोकांच्या पाठीमागं तुम्ही लपून राहू नका. आणि 1924ला याच्या म्हणजे महाडचं जे कॉर्पोरेशन आहे तर त्या कॉर्पोरेशननी ठराव पास केला होता की ते जे 14 तळं आहे ते तळं सर्वांसाठी खुलं केलं जाईल. आणि ते आम्ही बघण्यासाठी हे केलेलं आहे, परंतु ते होण्याची शक्यता दिसत नाही आहे. हे लोकांनी एकत्र येण्यासाठी आणि हे करण्यासाठी आपण हे केलं पाहिजे, म्हणजे एकत्र येण्यासाठी आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रम आपण एकत्र केलं पाहिजे. परंतु त्याने ते म्हटले की एक अडचण इथं आहे. तर ते बाबासाहेब काय म्हणतात की आमचा ब्राह्मणांना विरोध नव्हता, ब्राह्मण्यावरती आम्ही हल्ला करतो. आणि मग पुढे ते म्हणतात की ब्राह्मण लोक आपली जात सर्व हिंदू समाजाच्या डोक्यावर मिऱ्या वाटणारी कशी करता येईल याबद्दल विचार करीत होते. त्यासाठी त्यांनी वेदात चातुर्वर्ण्याची उत्पत्ती केली. समाजाचा प्रमुख, देवळाचा प्रमुख, गावाचा प्रमुख ब्राह्मणच असला पाहिजे. ब्राह्मणाला सर्व जातीच्या बायका करता याव्या, त्याला राजाने आपलं मुख्य प्रधान, पुरोहित, सेनानी करावे वगैरे नियम म्हणू इतर धर्मशास्त्रकार यांनी आपापल्या स्मृतिग्रंथ तयार करून ते हिंदू समाजाच्या बोकांनी मारले. म्हणजे हे जे अनालिसिस त्यांनी केलं. आता ज्यावेळेला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती हे करत होतो, म्हणजे ज्यावेळेला मागचा जो आपला एपिसोड झाला 20 तारखेचा, तर त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून काही मला फोन आले होते की त्यांनी सांगितले की सर आम्ही आता जी 2020ची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यावेळेला काही व्याख्यानांचे दौरे आखायचं ठरवलं होतं. आणि त्याच्यासाठी दलित समाजातल्या PhD होल्डर, प्रोफेसर लोकांना आम्ही सांगितलं होतं की आपण एकत्र येऊन काम करूया. पण ते त्यांच्यातलं कोणी आमच्याकडे फिरकलं नाही. शेवटी आम्हीच 10-15 व्याख्यानं दिली आणि तो विषय तिथं संपवला. म्हणजे असं आमच्यावरती अविश्वास दाखवला जातो. मग मी त्यांना सांगितलं की हे अविश्वासाचं कारण आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी एक उतरंड आपण तयार केली होती आणि त्या उतरंडीमध्ये ब्राह्मण सगळ्यात वरती बसले होते, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य आणि त्याच्यानंतर हे ज्यावेळेला
परशुराम आणि परशुराम आणि क्षत्रियांचा नैनाट केला, किंवा नंद कुळानंतर क्षत्रिय शिल्लक राहिले नाहीत, किंवा ज्याला आपण म्हणतो की याच्यामध्ये कली युगामध्ये क्षत्रिय नाहीत वगैरे, असं ज्या वेळेला सुरू झालं आणि त्यावेळेला तुम्हाला त्रास सुरू झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध बोलायला लागलेला आहात, पण त्याच्या अगोदर तुमच्याकडूनही अस्पृश्यांच्यावरती, दलितांच्यावरती अन्याय झालेला आहे, हे मी त्यांना समजावून सांगताना त्यांच्या लक्षात येत नव्हतं. म्हणून मग मी आपण पाठीमागं जो पहिल्या दिवशी जो ऐतरेय ब्राह्मण, म्हणजे ऋग्वेदाचं आपण एका साईडने विचार करताना ऐतरेय ब्राह्मण हा जो ऋग्वेदाचा ब्राह्मण ग्रंथ आहे, त्याच्यामधले पशु हत्या आणि त्याच्या संदर्भातले उल्लेख आपण बघितले होते कर्मकांडाच्या अनुषंगाने. तर त्या ऐतरेय ब्राह्मण ह्या ग्रंथाचे 8 भाग आहेत, त्यातला 8वा भाग जो आहे तो जवळजवळ 78 पेजेस आहे. आणि त्याच्यामध्ये एखाद्या राजाचा राज्याभिषेक झाल्यानंतर जो उत्तर पूजा करायची असते किंवा उत्तर अभिषेक वगैरे आपण म्हणतो, तर ते वर्णन त्यांनी ह्या शेवटच्या 8व्या पंचिकेमध्ये किंवा अध्यायामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी कशा कशा पद्धतीनं केलं पाहिजे असं हे करताना मी फक्त फ्लाईंग आपल्याला काही त्यातली छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे. तर त्याच्यात एके ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की रथंतर सामाची माध्यम दिन मानव स्तोत्राच्या ठिकाणी योजना करून पर्यायाने ब्राह्मण जातीचा पुरस्कार करणाऱ्या यजमानाचे राष्ट्र पराक्रमी व शत्रूच्या उपद्रवाने रहित व्हावे, अशा प्रकारची भावना होत्याने आपल्या मनात ठेवून पुढचे श्लोक वगैरे म्हटले पाहिजे. म्हणजे तिथं त्यांनी काय केलं, ब्राह्मण जातीचा पुरस्कार करणाऱ्या यजमानाचे राष्ट्र पराक्रमी, म्हणजे ब्रह्मदंड ज्याला आपण म्हणतो, तो ब्रह्मदंड राजाच्या डोक्यावरती हा कायमचा असेल आणि त्याच्यानंतर राजाने पुरोहित किंवा ब्राह्मण जे सांगतील त्या पद्धतीनं ऐकलं पाहिजे. मग इथं पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की प्रजापतीच्या मुखापासून ब्राह्मण वर्ग व रथंतर साम या दोहोची उत्पत्ती झाली असल्यामुळे योनी साम्यतेच्या दृष्टीने रथन साम हे ब्राह्मण स्वरूप आहे आणि प्रजापतीच्या बाहूपासून क्षत्रिय वर्ण व बृहत्साम ही दोन्ही उत्पन्न झालेली असल्यामुळे बृहत्साम हे क्षत्रिय स्वरूप आहे. अर्थात हे बृहत रथंतर ही नावे धारण करणारी पूर्वोक्त 2 तृचे पठन केल्याच्या योगाने ब्राह्मण जाती व क्षत्रिय जाती या दोहोंची परस्परांच्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि संघटना केल्यासारखी होती, म्हणजे दोघं एकत्र येतात म्हणूया आपण. शिवाय निष्कैवल्य शस्त्राच्या ठिकाणी पूर्वोक्त 2 तृचे पठन केल्याने 2 तत्वाच्या आधारे निष्पन्न होणाऱ्या बृहत व रथंतर या 2 सामंत्याची यजमानाची समानता संपादन केल्यासारखे होते. म्हणजे हे 2 वरचे जे आपण हे म्हणतो की ते एकत्र येण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि मग पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की त्रिवृत सोम हा ब्राह्मण असून पंचदश सोम हा क्षत्रिय आहे. आणि मग त्याच्यानंतर ह्या 2 सोमाच्या नंतर सप्तदश व 21 या 2 सोमांचे अनुष्ठान केल्याच्या योगाने वैश्य व शूद्र या 2 वर्णांना क्षत्रियांचे अनुगामी केल्याचे श्रेय प्राप्त होते. म्हणजे इथं क्षत्रियांच्या कह्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की वैश्य आणि शूद्र हे 2 पंथ आले पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हे केल्या पाहिजेत. म्हणजे इथं लक्षात आलं की हळूहळू क्षत्रिय तो राज्याभिषेक झाला की त्याच्यावरती काही कंडिशन्स आहेत की त्याने राज्य करताना किंवा राजा म्हणून बाळगताना कशा कशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि मग पुढं जलाभिषेकाचं सांगितलं की ज्या वेळेला पाऊस पडत असतो, आपल्या श्रावणामध्ये पाऊस आणि ऊन आपल्याला एकत्र दिसतं बऱ्याच वेळेला, मग त्याच्यातलं जर पाणी तुम्ही एकत्र केलं तर त्या क्षत्रियाला राज्याभिषेक करताना जर ते पाणी त्याच्यावरती टाकलं तर त्याचं हे होतं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याचं वीर्य शक्ती त्याला मिळत असते. आणि मग त्याच्यानंतर पुढं सांगितलंय की एखाद्याला क्षत्रिय राजा अन्नाचा भोगता व रोगरहित व्हावा असं वाटत असेल त्यांनी मंत्र म्हणताना भू हा शब्द पहिल्यांदा वापरावा. जर तो राजा आणि त्याचे पुत्र पौत्र म्हणजे पुत्र आणि नातू की यांच्यासाठी जर तो निरोगी आणि अन्नाचे भोगते व्हावे तर भूर्भुव, आणि जर पुत्र पौत्र प्रपौत्र व पणतू यांच्यासह अन्नाचं भोगता आरोग्य संपूर्ण व्हावं तर भूर्भुवस्व. म्हणजे एक एक शब्द वाढला की एक एक पिढी धनसंपन्न होते, अशा पद्धतीचं वर्णन इथं केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अर्थातच हे सगळं ज्ञान पुरोहिताकडे असल्यामुळं राजाला फक्त ते फॉलो करण्यापलीकडे पर्याय नव्हता. मग त्याच्यानंतर दुर्वांचा अभिषेक करावा. दुर्वांचा अभिषेक कशासाठी करावा तर दुर्वाची मुळं आपल्याला माहिती आहेत, म्हणजे हरळी म्हणून जे गवत असतं त्याची एक जरी मुळी शिल्लक राहिली तरी ती पुढच्या वर्षी परत बघितलं तर ते अगदी पूर्ण शेत हे करायला सुरुवात करतं. तशा पद्धतीनं दुर्वाचा अभिषेक केला तर राजाचं हे होतं, राजाचं पण राज्य तशा पद्धतीनं हळूहळू पसरत जातं असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग
त्यांनी राजाने हे करताना म्हणजे राज्याभिषेकाचा एक विधी झाल्यानंतर खाली उतरताना कुठल्या दिशेने खाली उतरलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की देव आणि असुर यांचा लढा ज्या वेळेला झाला तर तो लढा करण्यासाठी ज्या वेळेला देव पूर्व दिशेवरून बाहेर पडले त्यांच्या घरातून किंवा याच्यातून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही दिशांनी ज्या वेळेला ते बाहेर पडले त्यावेळेला ते हारले. ईशान्य दिशेकडून ते बाहेर पडल्यानंतर मग ते जिंकतात. म्हणून राजाने राज्याभिषेक च्या वेळेला आसनावरून खाली उतरताना ईशान्य दिशेने खाली उतरून पुढे जायचं असतं असं त्यांनी ते वर्णनात सांगितलेलं आहे. आणि मग पुढं त्यांनी असं सांगितलेलं आहे, म्हणजे जन्मेजय राजाने कसा अभिषेक केला होता, म्हणजे हे जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये गोष्टी आहेत. आणि मग इंद्राचा अभिषेक कशा पद्धतीनं झाला होता हे इथं महत्त्वाचं आहे की इंद्राचा अभिषेक कशा पद्धतीनं झाला होता त्याचं वर्णन आहे. आणि तो अभिषेक करण्याच्या अगोदर म्हणजे तो अभिषेक केला की राजाला सुख संपत्ती सगळं मिळणार आहे, पण ते मिळण्याच्या अगोदर राजाकडून आचार्यांनी, आता मी स्पष्टतेच तुमच्यासमोर हे करतोय, नंतर त्याचा इंद्राच्या अभिषेकाप्रमाणे राज्याभिषेक महाभिषेक करावा. आचार्याने क्षत्रिय यजमानाला म्हणावे की हे क्षत्रिया, तुला आता मी महाभिषेक करणार आहे. जर तू माझा आचार्याची कधी कपट किंवा द्रोह करशील तर ज्या रात्री तू जन्मलास त्या रात्रीपासून ज्या रात्री तू मरशील त्या रात्रीपर्यंत तुझ्या हातून घडलेली सर्व स्तोत्र स्मार्त कर्मे व त्या कर्मांनी मिळणारा पुण्य लोक आणि इत्यादी तुझ्या हातून घडलेले सर्व सुकृत दीर्घायुष्य आणि पुत्रपौत्रादी संतती यांना अंतरण्याचा प्रसंग मी तुझ्यावरती आणीन. म्हणजे स्रोत स्मार्त कर्मापासून तो पुत्रपौत्रादी संततीपर्यंत तुझपासून घडलेल्या सर्व गोष्टी विफल होतील. नंतर महाशिबिकाचे महात्म्य जाणणाऱ्या व सर्व युद्धात विजय होण्याची इच्छा असलेला समुद्र वलयांकित पृथ्वीचे चक्रवर्तीत्व संपादन करून पूर्वक तो स्रोत मार्गाधिक सर्व कर्मे सफल होण्याची इच्छा करणारा असा जो क्षत्रिय यजमान असेल त्याने आचार्याच्या पूर्वोक्त प्रतिज्ञा अनुसरून म्हणावे की मी क्षत्रिय राजा असल्याने मला सर्व युद्ध प्रसंगात विजय मिळावा, सर्व शत्रूंना जिंकून मी आपल्या सत्तेखाली आणावेत, सर्व राज्यामध्ये मी श्रेष्ठ ठरला जाऊन मी अतिश्रेष्ठतेला व परमतेला प्राप्त व्हावे, साम्राज्य भौज्य स्वराज्य वैराज्य पारमेष्ट राज्य महाराज्य आणि अधिराज्य मला प्राप्त व्हावे, देशकाल याच्या दृष्टीने मी सर्वव्यापी व्हावे, परार्ध वर्षाचे दीर्घायुष्य मला प्राप्त व्हावे, समुद्र वलयांकित अशा पद्धतीनं चक्रवर्ती अद्वितीय सम्राट मी व्हावं. अशा हे आचार्य कल्याणेश्वर असा जो क्षत्रिय असेल तो आपल्यासारख्याने बोलून दाखवलेल्या प्रतिनिधीविषयी केव्हाही संशय बाळगत नाही, अगर तीविषयी बेफिकीर राहत नाही. स्वतःच्या इष्टकार्याची सिद्धी व्हावी अशी इच्छा असलेला कोणता क्षत्रिय राजा आपल्याला अभिषेक करणाऱ्या आचार्याशी कपट किंवा द्रोह करील. म्हणजे आणि पुढे त्यांनी म्हणायचं की आपणाशी जर मी कधी द्रोह किंवा कपट करीन तर मी जन्मलेल्या रात्रीपासून मरेन त्या रात्रीपर्यंतच्या अवधीत माझ्या हातून जी इष्टापूर्तीची सत्कर्मे केली जातील ती कर्मे आपल्या म्हणण्याप्रमाणे निष्फल होत. म्हणजे अशा प्रकारे त्या क्षत्रिय यजमानाने अभिषेक करणाऱ्या आचार्याकडून श्रद्धापूर्वक शपथ घ्यावी. म्हणजे तिथं राजा बांधला जातो आणि त्याच्यानंतर काही गोष्टींमध्ये म्हणजे पुढे जे वर्णन केलेलं आहे की ही ती महात्म्य जे वर्णन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विशिष्ट हा जर या पद्धतीनं अभिषेक केला नाही तर मग राजा कसा हरला जातो, त्याच्यासाठी अतिरथी राजा शिबिराजाच्या सुष्मित या मुलाकडून कसा हरला होता याचं वर्णन केलं आहे. आता पुरोहिताचं वर्णन करताना त्यांनी सांगितलंय की ज्या क्षत्रिय राजाचा पुरोहित हा जणू काय आहवनीय अग्नीच असून पुरोहिताची पत्नी ही जणू काय गार्हपत्य अग्नी होय, त्याचप्रमाणे पुरोहिताचा पुत्र हा जणू काय या राजाच्या अन्वाहार्य पचन अग्नी होय म्हणजे दक्षिण अग्नी होय. म्हणजे हे सगळेजण एक एक अग्नीचं रूप आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना संतुष्ट करणं आणि त्यांना आनंदी ठेवणं हे त्या राजाचं कर्तव्य असतं. आणि तरच त्याला शौर्य शरीरबळ प्रजा आणि देव अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात आणि स्वर्गलोक त्याला मिळतं. पण जर त्यांनी केलं नाही तर त्याचं स्वर्गलोक मिळत नाही, शौर्य बल राष्ट्र प्रजा इत्यादिकापासून त्यास दूर केलं जातं. आणि अशा पद्धतीनं ते जे महात्म्य आहे त्या महात्म्यात मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की विद्वान व राष्ट्रकार्य धुरंधर अशा पुरोहिताने युक्त असलेला राजा आपल्या शत्रूच्या सर्व प्रकारच्या बलाचा स्वसामर्थ्याने पराभव करतो. राजा आपल्या विशिष्ट सामर्थ्याने शत्रूंना जिंकतो. देवाचा जसा बृहस्पती हा ब्राह्मण पुरोहित असतो त्याचप्रमाणे मानव राजाचे अधिकार संपन्न व स्वकायदक्ष असा ब्राह्मण पुरोहित असतात.
मानवी राजाचे पुरोहित बृहस्पतीचेच अनुकरण करणारे असल्यामुळे मानव पुरोहिताला अनुलक्षूनच मूळ मंत्रामध्ये बृहस्पती हा शब्द आला आहे. म्हणजे भूदेव ही कल्पना जी आली ती ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथापासूनच हळूहळू यायला सुरुवात झालेली दिसते. ज्या राजाच्या ठिकाणी राष्ट्रकार्य धुरंधर असा ब्राह्मण पुरोहित प्रथमतः हितोपदेश करण्यासाठी जातो तो राजा स्वतःचा विशेष बलाच्या जोरावर शत्रूला जिंकतो. ब्राह्मण पुरोहिताला जो राजा धन कनक संपन्न करतो त्या राजाचे देव संरक्षण करतात. मग त्याच्यानंतर पुढे असं म्हटले की देवामधील पुरोहितो पुरोहितांचे प्रतिपोदन मंत्र ज्ञान असलेला राष्ट्र संरक्षक असा ब्राह्मण ज्याच्या पुरोहित शत्रुभूत अशा राजाच्या पुत्र पौत्राधिकाने जिंकतो व म्हणजे त्याला अजिंक्य बनायचं असेल पुरोहिताचं हे केलं पाहिजे. मग पुढे वर्णन आहे येतो राजवाड्यामध्ये. मग राजाने त्याचा पहिल्यांदा उजवा पाय धुतला पाहिजे, नंतर डावा पाय, नंतर दोन्ही पाय, आणि मग दोन्ही पाय धुतल्यानंतर पुरोहित म्हणतो की माझ्या दोन्ही पायांना धुवून स्वच्छ करणारी ही उदके म्हणजे पाणी माझ्याशी द्वेष करणाऱ्या शत्रूला जाळून खाक करो असा अर्थ असलेला मंत्र पुरोहितांनी म्हणावा. म्हणजे हा एक विधी दिलेला आहे आणि त्या विधीनुसार पुढं काही आणखीन मंत्र आहेत की हा मंत्राचा जप केला असता जप करणाऱ्याचा शत्रू तत्काळ मरतो व त्या शत्रूच्या जीवात्म्याला त्याचे बांधव केव्हाही जाणू शकत नाही. म्हणजे मंत्र सामर्थ्य असणं आणि त्या मंत्राच्या अनुषंगाने ती शक्ती विशिष्ट पद्धतीनं त्या व्यक्तीमध्ये असते आणि त्याच्यामुळं त्याचं ऐकणं हे राजाचं कर्तव्य आहे आणि म्हणून राजानं ते ऐकलं पाहिजे. आणि तिथून मग जे सांगेल मग ते मनुस्मृतीत असेल, इतर ठिकाणी असेल, ते राजा किंवा इतर म्हणजे ज्या काही दुःखद घटना आपल्या देशामध्ये घडत होत्या तर त्या घडताना जो एक प्राचीन पासूनचा जो वारसा होता तो अशा पद्धतीनं तयार झालेला होता. मग आंबेडकरांना हे जे फेस करावं लागलं म्हणजे आपण जो मूळ विषय मागच्या वेळेला घेतला की आपण आता सद्यस्थिती बघणार आहोत, पण ज्या वेळेला आंबेडकरांपेक्षा 10-10, 15-15, 20-20 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या व्यक्ती आणि त्या एकत्रितपणे सगळं त्यांना हे करतायत आणि हे एकटेच जण हे करतायत. म्हणजे बोपटकरांनी म्हणावं की 200 वर्ष तुम्हाला जगडावं लागणार आहे, तुम्ही गडबड करू नका, किंवा 6 कोटी अस्पृश्यांना आम्ही बेरजेतच भारताच्या किंवा देशाच्या धरत नाहीये, किंवा जेवणाळीमध्ये अस्पृश्यांना आम्ही कधी बोलवलेलंच नाहीये. माटेनी म्हणावं बडजी शेठजींनी मारहाण केलेली नाहीये, ती फक्त इतर ब्राह्मणेतर किंवा बहुजन लोकांनीच केलेली आहे. इंग्रजांपेक्षा पेशवे बरे आहेत. वामनराव जोशींनी प्रयत्न करावा की सत्याग्रह होऊच नये म्हणून तिथं गावकऱ्यांची बैठक घेण्याचा प्रयत्न. केतकरांनी म्हणावं की गोऱ्या लोकांनी निग्रो लोकांच्यावरती आपण ब्लॅक पीपल म्हणूया की या लोकांना जेवढा छळलं त्या पद्धतीनं पेशव्यांनी किंवा यांनी आपण अस्पृश्यांना हे केलेलं नाही आहे. कुर्तकोटी किंवा कीर यांनी पतित पावन मंदिर बांधायचा प्रयत्न करणं किंवा दलितांची वेगळी जात करावी किंवा शुद्धितांची असं कुर्तकोटीने एका ठिकाणी म्हटलेला पण मागं उल्लेख केला होता. प्रबोधनकार ठाकरे एवढे जहाल आहेत, त्यांनी सांगावं की तुम्ही एवढी जहाल भाषा वापरू नका. म्हणजे हंटर आहेत, त्यांनी सांगायचं की तुम्ही फक्त सत्याग्रह करा, धर्मांतर करू नका. म्हणजे असं प्रत्येकाने हे करत. त्रावणकोर संस्थांनी तर वेगळे रस्ते, देवळे, विहिरी, धर्मशाळा वगैरे बांधायचा प्रयत्न केला होता. म्हणजे अशा पद्धतीनं बाबासाहेब एकटे कसे लढत होते. म्हणजे त्यांनी स्वतःचं शिक्षण घेणं आणि त्या शिक्षणानंतर स्वतःचं चरितार्थ चालवणं, कुटुंबाचं चालवणं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या लढाया लढणं केवढं मोठं कार्य त्यांना त्यावेळेला करावं लागत होतं. आणि मग त्याच वेळेला जसं बाबासाहेबांचा हा झगडा चालू होता त्याच वेळेला इतर ठिकाणी काय काय घटना घटत होत्या ते आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नागपूरजवळ 1930 सालीच पारडी या गावातल्या काही अस्पृश्य शिकलगार लोकांची विहीर आटली होती आणि मग स्पृश्य लोकांनी त्यांना त्यांची विहीर खुली करून दिली नाही. म्हणून मग तिथले मुस्लिम लोक जे आहेत ते म्हटले की आम्ही आमची विहीर तुम्हाला खुली करून देतो, फक्त तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारला पाहिजे. त्यामुळे 300च्या वरती लोकांनी त्यावेळेला मुस्लिम धर्म स्वीकारला होता त्यावेळेला शिकलगारला. मग त्यावेळेला सनातन मंडळी जी आहे त्यांनी काय म्हणावं म्हणजे जसं भोपटकर बोलले होते तीच ही भाषा आहे. स्पृश्य आपल्या विहिरींना शिव देत नाहीत, नदी तळ्यावर येऊ देत नाहीत, सहभोजन, मंदिर प्रवेश, रोटी बेटी व्यवहार करत नाहीत, म्हणून ते धर्मांतर करत असतील तर त्यांनी खुशाल करावे. हीनांना महत्त्व दिल्याने ते स्वतःला खरोखरच मोठे समजून त्यांची महत्वाकांक्षा वाढेल म्हणून भीतीपोटी आपण त्यांना सवलती देऊ नयेत, नाहीतर धर्मांतराचा बागुलबुवा जेथे तेथे उभा करतील. यांच्या धर्मांतराने मुख्य धर्माची काय हानी होणार आहे. म्हणजे एक कॅज्युअल अप्रोच ज्याला आपण म्हणतो तो हा इथं स्पष्टपणे सतत दिसतो.
काळा मंदिरात आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला 5-6 वर्ष तो लढा चालू होता आणि डॉक्टर बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्यांनी चारी बाजूनी त्या मंदिराला घेरलं होतं. मंदिर जर कोणी बघितलं असेल लक्षात आलं असेल की 2 मेन जे दरवाजे किंवा गेट आहेत, त्याचबरोबर इतर साईडला सुद्धा अशी घरं आहेत की ज्यांचं एक दरवाजा रस्त्यावरती असतो आणि दुसरा दरवाजा मंदिराच्या आवारात उघडतो. मग काही लोकांनी त्या घरातून जाऊन पूजा करायला सुरुवात केली, मंदिरात दर्शन घेणं वगैरे. परंतु आंबेडकरांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी नकार दिला. त्या काळामध्ये महात्मा गांधींनी म्हटलं होतं की गरज भासली तर मी या सत्याग्रहात उतरेन. मग त्यावेळेला त्यांना सनातनी मंडळींनी अशी धमकी दिलेली आहे की महात्माजींना नम्र सूचना, त्यांनी राजकारणात वाटेल तेवढी खळखळ करावी, त्याला आमची ना नाही, पण त्यांनी महाराष्ट्रातल्या फार मोठ्या समाजाला दुखवणाऱ्या या मंदिर प्रवेशाच्या भानगडीत पडू नये. त्यांचा परिणाम कोणत्याच पक्षाला सुखावह होणार नाही. धार्मिक भावनेचे महाराष्ट्रीय दुर्बल आहे, त्यांना सत्याग्रहाने आम्ही सहज चिरडून टाकू, अशा कल्पनेने जर महात्माजींना या चळवळीत भाग घ्यायचा असेल तर त्यांनी घेऊन पाहावा. या नम्र सूचनेचा उपयोग झाला तर ठीक, नाही तर नियतीची जी भवितव्यता होईल तसे होईल. आणि मग याच्याही पुढे जाऊन भारतीय वर्णाश्रम स्वराज्य संघ म्हणून एक संघ आहे, चातुर्वर्ण्य रक्षणासाठी स्थापलेल्या संस्थेचा 32 साली अधिवेशन म्हणजे वार्षिक अधिवेशन असेल ते अध्यक्षपदावरून गोकुळनाथ महाराज म्हणतात की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे, म्हणजे आम्हाला पाहिजे आहे तो आमचा धर्म, जाती, कुळ, शास्त्र, मर्यादा व आर्य संस्कृती यांच्या संरक्षणासाठी पाहिजे. पण त्यासाठी आमचा प्राणप्रिय धर्म व आदर्शभूत संस्कृती ही जर रसतळाला जाणार असेल तर स्वराज्य आमचे राज्य कसे होऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे तिशीमध्ये विचार करणाऱ्या व्यक्ती. आणि मग महर्षी वीरा शिंदे आपल्याला माहिती आहे की त्या अस्पृश्य समाजाची सेवा करण्यासाठी महारवाड्यामध्ये जाऊन स्वतः तिथं राहत होते, तर त्यांना ब्राह्मण्य नाश करणारे राक्षस अशी पदवी दिली होती. श्रीमा माटेंचं आपण जरी बघितलं तरी ते अस्पृश्य मुलांना शिकवतात म्हणून त्यांना महार माटे असं नाव दिलं होतं, म्हणजे त्यांना हिनवलं जात होतं. 1935 साली संत एकनाथांच्यावरती धर्मात्मा हा एक चित्रपट निघाला होता. बालगंधर्व यांनी त्याच्यामध्ये एकनाथांचं काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये एक कथानक असं आहे, म्हणजे एक इन्सिडंट असा आहे की एकनाथ महाराज महार समाजातल्या व्यक्तीच्या घरी जेवायला जातात आणि तो जो लेख 1935 साली परीक्षण करणाऱ्या लेखामध्ये अशी माहिती आलेली आहे की डॉक्टर कुर्तकोटीने त्यावेळेला सांगितलं की महाराजच्या घरी एकनाथ जेवले हे त्यांच्यासारख्या थोर विभूतीला साजेसे झाले, पण एकनाथांच्या अनुकरणाने तसेच कुणी करणे इष्ट होणार नाही. थोरांची चरित्रे पूजनीय असतात, अनुकरणीय नसतात. म्हणजे पूजनीय आणि अनुकरणीय इथं खरं तर शंकराचार्य किंवा कुर्तकोटी, डॉक्टर कुर्तकोटी यांनी जर म्हटलं असतं की जसं एकनाथ वागले तसंच आपण सगळ्यांनी वागलं असतं, हे 1935 सालचं हे आहे की ते तर समाजामध्ये एकत्र येणं किती सोपं झालं असतं. आणि म्हणजे हे सगळं लिखाण जे दलित लेखिका ज्या दुर्गा गायकवाड आहेत त्यांनी मग पुढं म्हटलेलं आहे त्यांच्या त्या परीक्षणामध्ये की जगद्गुरूंपेक्षा चित्रपटाची पटकथा लिहिणाऱ्या लेखकांनीच मनाचा जास्त उदारता दाखवली, जगद्गुरूंचे अंतरंगे आम्हाला समजले. पुढचं आपल्याला साने गुरुजींचा पंढरपूरचा लढा माहिती आहे की पंढरपूरचं मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून त्यांनी लढा दिला. त्यावेळेला जे काय अप्स अँड डाऊन्स त्यांनी जवळून बघितले आणि त्या याच्यामधून नंतर त्यांनी ते मंदिर खुलं झालं वगैरे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच वेळेला मग तिथल्या बडवे कंपनी किंवा इतर पुरोहितांनी देवाचा आत्मा बाटू नये म्हणून मग तो काहीतरी आत्मा विहिरीत भरला, काय ते एका घागरीमध्ये भरला, ती एका पुजाऱ्याच्या घरी ठेवली, तिकडं ते दर्शनाला जात होते वगैरे. ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबा आढाव आणि इतर पुरोगामी मंडळींनी एक गाव एक पाणवठा ही एक मोहीम सुरू केली होती की एका पाणवठ्यावर ते सगळ्यांना पाणी पिणं किंवा अशा पद्धतीचे सगळे जे काही छोटे छोटे गोष्टी आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केला होता. बाबावड आजही आहे, ते 90च्या पुढं त्यांचं वय आहे. आणि त्या काळातलीच एक 77 सालची जनता राजवटीतली एक घटना अशी झाली की बाबू जगजीवन राम उपपंतप्रधान होते त्यावेळेला. आणि काशीचं जे आता युनिव्हर्सिटीचं आता आपण याच्यावरती बघतो टी व्हीवरती बऱ्याच वेळेला ते बघायला मिळालेलं आहे, पंडित मदन मोहन मालवीय यांचा पुतळा तिथं जो उभारला होता 77 साली, तो उभारून ते ज्या वेळेला उपपंतप्रधान जातात त्यावेळेला ते अस्पृश्याचा स्पर्श झाला, म्हणजे ते अस्पृश्य समाजातले असल्यामुळं मग प्रतिगामी लोकांनी तो पुतळा गंगाजलाने धुवून काढला होता. म्हणजे जसं मी मागं तुम्हाला सांगितलं राष्ट्रपतीबद्दल कशा पद्धतीनं लोक म्हटली, तर आपल्याकडं अशा पद्धतीनं धर्माचं हे वेगळं रूपच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे संस्कार, धर्म म्हणजे एकमेकाला समजून घेणं, एकमेकाला जवळ करणं,
हे न राहता इतर गोष्टीच हे होतात. तुम्हाला पेशवाईमध्ये 1781 साली 11 सप्टेंबर 81 रोजी हनुमंतराव दीक्षित व मणियार पारधी यांना राघोबादादांनी इंग्लंडला पाठवलं होतं की इंग्रजांची मदत आपल्याला पेशवाई मिळवण्यासाठी होईल का, हा प्रयत्न त्यांना करायचा होता. आणि ते एडमंड बर्क म्हणून या ग्रहस्थाच्या घरी इंग्लंडमध्ये राहिले होते. म्हणजे आचार विचार किंवा खाणं वगैरे जे सगळं आहे ते व्यवस्थित सगळं सोहळ्या ओळ्यातच करता येईल अशी तिथं सोय झाली होती. आणि तसे ते राहिले होते. एडमंड बर्कनी त्यांना तसं हे पण दिलं होतं, काय म्हणतो, सर्टिफिकेट पण दिलं होतं. पण ते इथं पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात आल्यानंतर पुन्हा त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं, देणग्या द्याव्या लागल्या. आणि त्याच्यानंतर शेवटचा ब्राह्मण्याचा उपाय म्हणून एक सोन्याची योनी तयार केली. त्या योनीमधून त्या दोघांना पास केलं आणि मग ते शुद्ध झाले असं समजलं. आणि ती सोन्याची योनी किती किलोची असेल, किती मोठी हे केलेली असणार आहे. आणि मग ती नंतर ती त्या पुरोहितांनी ज्यांनी तो विधी केला त्यांना वाटून देण्यात आली वगैरे असं. आणि 1890 साली म्हणजे ज्यावेळेला विवेकानंद हा एक 25-28 मुलगा भारतभर फिरत होता, सगळे ग्रंथ वाचून त्याच्यावरती प्रश्न विचारत होता आणि त्याच्यातलं खरं काय खोटं काय याच्यावरती विचारविनिमय करत होता, त्यावेळेला आपल्या पुण्यामध्ये पंचहोद मिशन प्रकरण किंवा चहा ग्रामान्य घटना घडली होती. म्हणजे न्यायमूर्ती राहणारे लोकमान्य टिळक एका सभेनंतर एकत्र बसून चहा पितात आणि आनंदीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशींची जे मालक होते, मिस्टर होते गोपाळराव, त्यांनी ते वृत्तपत्रात बातमी छापली. आणि मग सनातनी आणि शंकराचार्यांच्या द्वारा त्यांच्या मागं ग्रामांनी त्यांनी माफी मागितली पाहिजे म्हणून लावली त्यांच्या मागं. आणि मग शेवटी काही जण माफी मागतात. म्हणजे 92 साली म्हणजे 2 वर्षानंतर रानडे माफी मागतात, इतर काहींनी मागितली, काही मागत नाहीत वगैरे असं. पुढची घटना अशी आहे की 1890 साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या बरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवलं होतं आणि त्याच्यात मुधोळकर व मोरोपंत जोशी हे दोघांना गेले होते. तर मोरोपंत जोशी आल्यानंतर प्रायश्चित्त घेत नाहीत. मग ते एकदा उन्हाळ्यामध्ये ह्याला गेले होते महाबळेश्वरला. तिथं मिरजेचे जे संस्थानिक आहेत बाळासाहेब पटवर्धन तिथं भेटतात. ते म्हणतात की तुम्ही प्रायश्चित्त घेतलं नाही त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याबरोबर तुमच्या घरी येऊन जेवता येणार नाही. त्याच्यानंतर रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक त्यांना आग्रह करतात की तुम्ही एकदाचं प्रायश्चित्त घेऊन टाका. ते नाही म्हणतात. त्यांची मुलगी सातारला त्यांच्या मावशीकडे गेली असता तिथे एका सरदारी महिलेला जेवायला बोलवलं होतं. ती ज्यावेळेला यांच्या मुलीला बघते, मोरोपंत जोशी यांच्या, ती न जेवताच निघून जाते. म्हणते की मी अशा प्रायश्चित्त न घेणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर जेवणार नाही आणि निघून जातात त्या. लोकमान्य टिळक मोरोपंत जोशींच्याकडे ज्यावेळेला निमंत्रणासाठी जातात मुलाच्या मुंजीचं, ते म्हणतात की तुम्ही प्रायश्चित्त घेतलं नाही त्यामुळे आम्हाला तुम्हाला एकत्र जेवता येणार नाही, पण माझी इच्छा आहे की तुम्ही मुंजीला आलं पाहिजे. अण्णासाहेब म्हणजे मोरोपंत म्हणतात की मी वेगळ्या एकटा एका बाजूला राहून जेवण करेन वगैरे. आणि तसे येऊन ते जेवण करतात. आणि हेच ते संमती वयाचा कायदा करण्यासाठी जी समिती पुढे नेमली होती त्याचे ते प्रमुख होते ते हे मोरोपंत जोशी. म्हणजे अशा पद्धतीनं आपण 1890 किंवा त्या 95 किंवा त्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेला विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन तिथल्या विश्वधर्म परिषदेमध्ये भाषण देऊन जग हलवलं होतं त्यावेळेला आपण कुठं होतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग आपण आता विचार करूया की आपलं जातीचा जो संपर्क आहे, संसर्ग आहे, तो कसा कसा वेगवेगळ्या ठिकाणी होत गेला. आता आपल्याला माहिती आहे की 1469 ते 1539 ह्या 70 वर्षाचा काळ हा गुरु नानकांचा जन्म आणि मृत्यूचा आपण म्हणतोय 70 वर्षाच्या आसपासचा. गुरु नानक, रामानंद, कबीर यांच्या भक्ती परंपरेमुळे आपण रामकृष्ण, अल्लाह एकाच ईश्वराची वेगवेगळी रूप आहेत, सतनाम अकाल, ईश्वर शाश्वत कालातीत आहे असं संदेश देऊन एक शीख पंथ तयार झाला होता. म्हणजे ज्याला आपण म्हणतो जातीपाती नष्ट केल्या पाहिजेत. आणि त्याच्यात नानकांचं एक म्हणजे गुरु ग्रंथ साहेब जो ग्रंथ तयार केला वेगवेगळ्या संतांच्या रचना एकत्र करून जो केलेला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जात का गर्व न करवो कोई, ब्रह्म बेदसो ब्राह्मण होई, जात का गर्व करे मूर्ख गवारा, इस गर्भ से चले बहुत बिकारा, चार बरण असे सब कोई, ब्रह्म बिंद से सब उत्तम होई, नमटी एक सकल संसारा, बहुविध भांडे घडे कुंभार, पंचतत्व मिल देह का आकारा, घट बदका को बिचारा, कहो नानक जीव करम बंद होई, बिन सद्गुरु मिला मुक्त न कोई.
म्हणजे जातीचा गर्व मूर्ख माणूस करतो. सगळेच जण चारी वर्णाच्या किंवा चारी याची कामं प्रत्येक व्यक्ती करत असतो. त्यामुळं सगळेजणच सगळ्या वर्णातले, कुठलाही जातीभेद मांडण्याची गरज नाही. परंतु एक 10 वर्षापूर्वी सत्यमेव जयतेची जी एक डॉक्युमेंटरी मी बघितली होती, आमिर खान आणि सत्यजित भटकळे यांनी ती काढलेली आणि आमिर खानने त्याच्यात काम केलेलं. तर त्यांनी जे भारतभर फिरून जे काही वेगवेगळे इन्सिडेंट बघितले होते, तर पंजाबमध्ये त्यांनी दाखवलं की तिथं जे दरवाजे वेगवेगळे आहेत ते वेगवेगळ्या जातींसाठी असतात. म्हणजे शीख धर्मामध्ये पण जाती कशा गेलेल्या आहेत. म्हणजे जाट शीख मजहबी शीखांना कमी लेखतात, म्हणजे त्यांच्यामध्ये वेगळे आहेत. ज्याच्यानंतर ते प्रसाद देण्याची जी जागा असते तिथं बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या जातीतल्या शीखांना वेगवेगळ्या रांगा असतात. एकाने उच्चवर्णीय रांगेतून हे घ्यायचा प्रयत्न केला, दूध घेतलं तर त्याच्या डोक्यामध्ये ते ज्याने ते दूध दिलं असेल असं लांबडं हे असतं ते घातलं, त्याच्या डोक्यात टाके पडले. एक दलित म्हणतो की, म्हणजे एक शीख म्हणतो की माझं संपूर्ण ग्रंथ गुरुग्रंथ साहेब तोंडपाठ आहे, पण मला दलित समजलं जातं. आणि मग त्यांनी त्या याच्यामध्ये दाखवलं डॉक्युमेंटरीमध्ये की जाट शीख जे आहेत ते शिरोमणी अकाली दल कंट्रोल करतात आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी त्यांचीच आहे. त्यांच्या ताब्यात अकाल तख्त म्हणजे हायेस्ट सीट आपण म्हणतो ती आहे. जो म्हणजे कोण शीख आहे कोण नाही हे ठरवतात. मग सुवर्ण मंदिर कंट्रोल त्या समितीकडे असतो. लंगरमधील सफाई, जेवण, वाद्य वाजवणं कमी कनिष्ठ जातीतील शीखांना करावी लागतात. व्यवस्थापन, पैसे मोजण्यास किंवा इतर उच्चवर्णी, म्हणजे अशा पद्धतीनं हा जो प्रकार आहे. पुढं मग त्याच्यामध्ये महजबी, रविदासी, वाल्मिकी, रामगढरिया, चिंबा वगैरे अशा ह्या जाती दलित शीखांच्या दाखवलेल्या आहेत. द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ शीख सोसायटी या मरेनकोच्या ग्रंथामध्ये परदेशी लेखक आहेत. तर त्यांनी 1799 ते 1849 ह्या 50 वर्षाच्या काळामध्ये शीख समाजात पसरलेल्या जाती संस्थेबद्दलचा उल्लेख करताना 5वं प्रकरण त्यांनी म्हटलेलं आहे की हिंदू उच्चवर्णीयामध्ये म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, खत्री, अरोरा, राजपूत ह्यांनी शीख संप्रदायाचा स्वीकार केला, तरी ती लग्न फक्त जे खत्री, अरोरा, राजपुतामधून जे दुसरे लोक शीख म्हणून आलेले आहेत तर त्यांच्याबद्दलच त्यांच्यातच लग्न होतात. इतर यांच्याशी सोयरीक होत नाही. शीखातही जाती व्यवस्था कशी निर्माण झाली व जाट शीख व शिडीच्या सर्वोच्च स्थानावर कसे बसले. तसंच जाट शीख मजहबी म्हणजे सफाई कामगारांना संबंध ठेवत नाही. चांबार शीखांचे गुरु चांबार असतात. लोहार शीखानंतर धोबी व धोबी शीखानंतर चांबार शीख अशी उतरंड आहे. म्हणजे हे अगदी रिसेंटचं म्हणजे 500-600 वर्षापूर्वीची घटना आहे की ज्यावेळेला गुरु नानकांनी जो धर्म स्थापना केली आणि त्याच्यानंतर पंथ धर्म, पंथ, उपपंथ, संप्रदाय, तुम्ही कुठलाही शब्द वापरा तर तो आहे. आता आपल्या देशामध्ये परदेशी जाती आल्यानंतर काय झालं, आता ख्रिश्चन हे आपल्या परदेशातून आपल्याकडे आलेले आहेत. ख्रिश्चन याचा जन्म आपण म्हणतो जेरुसलेम किंवा याच्यामध्ये इस्रायलच्या तिथं झालेला आहे येशू ख्रिस्ताचा, आणि तिथून तो धर्म सुरू झाला. तर त्याच्यामध्ये सुद्धा भारतातल्या ख्रिश्चन लोकांच्या मध्ये ब्राह्मण ख्रिश्चन, साळी ख्रिश्चन, महार ख्रिश्चन असे प्रकार आहेत. पुलिया ख्रिश्चनांना दलित समजून मूळ ख्रिश्चनांच्या घरात प्रवेश मिळत नाही. उच्च ख्रिश्चन दलित ख्रिश्चनांना चर्चमध्ये वेगळे बसवतात किंवा दलित ख्रिश्चनांचे वेगळे चर्च असते. दलितांना जन्मापासून मृत्यूपर्यंत पूर्णतः वेगळे पण दिलेले असते. अगदी दलित ख्रिश्चनांची कब्रस्थाने सुद्धा वेगळी आहेत. त्या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला ती बघायला मिळतात. त्यांची घरे वाड्या वेगळे असतात. आपापसात रोटीबेटी व्यवहारही करत नाहीत. जगभर एक अवतार म्हणजे येशू, त्याचा एक ग्रंथ बायबल, आणि धर्म ख्रिश्चन असलं तरी ख्रिश्चनांचे कॅथॉलिक, प्रोटेस्टंट 2 पंथ आपल्याला तर माहिती आहेत. पण पुढचं बघा, लॅटिन कॅथॉलिक जे आहेत ते सिरियन कॅथॉलिकांच्या चर्चमध्ये जाणे टाळतात. आता हे वरचे दोघं आहेत ते मार्थोमा चर्चमध्ये जाणे टाळतात. वरील 3 जण पेटाकॉस चर्च टाळतात. वरील 4 जण साल्वेशन आर्मी चर्च टाळतात. वरील 5 जण सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट चर्चमध्ये जाणे टाळतात. आणि वरील 6 जण ऑर्थोडॉक्स चर्च टाळतात. वरील 7 जण जॅकोबाईट चर्च टाळतात. म्हणजे अशी ही उतरण तिथंही आहे. आपल्या केरळमध्ये 146 ख्रिश्चन जाती आहेत ज्या एकमेकांच्या चर्चमध्ये जात नाहीत आणि एकमेकांच्या चर्चमध्ये दुसरं कोणी मग गेलंच तर फारसं प्रेमाने स्वागत तिथं होतच असं नाही. आता आपल्या जवळजवळ 18 ते 20 कोटी समाज असलेला जो मुस्लिम वर्ग आहे, विवेकानंद म्हणतात की आपल्या देशातून परत धर्मामध्ये, आपल्या देशामध्ये जो धर्मांतर झालं, परधर्मामध्ये जी लोकं गेली, मग ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, तर ही दलित समाजातली किंवा अस्पृश्य समाजातली लोकं आहेत. आणि इथल्या जाती व्यवस्थेच्या जाचाला कंटाळून कुठंतरी मानानं सुखानं 4 दिवस जगता येतील आशेनं ते त्या धर्मात गेलेलं आहे. तर जवळजवळ 90% किंवा 95% मुस्लिम समाज
हा धर्मांतरित अशा पद्धतीनं झालेला आहे आणि काही मग आपल्याला काही तिथं पोस्ट मोठी मिळेल अशा पद्धतीनं त्यासाठी धर्मांतरित झालेले, काही बाटवलेले, अशा पद्धतीचं ती विभागणी आहे. तर भारतातल्या इस्लाम किंवा मुस्लिमांबद्दल म्हटलं तर खरं तर इस्लाम धर्मामध्ये जाती नाहीत, परंतु भारतीय मुसलमानमध्ये जातीव्यवस्था पाळली जाते. आता मॉर्टन क्लास म्हणून जो समाजशास्त्रज्ञ आहे त्यांनी दक्षिण आशियातल्या ज्या वेगवेगळ्या अभ्यासाचं हे केला, तर त्याच्यात तो म्हणतो की मध्य पूर्व आशियामध्ये अरब राष्ट्रात इराण, इराक, तुर्कस्तानातील वेगवेगळ्या टोळ्यांनी जेव्हा इस्लाम धर्म स्वीकारला तेव्हापासून इस्लाममध्ये वंशभेद वाढायला लागला. म्हणजे मूळ कारण तिथं जसं आहे ते, आणि त्याच्यानंतर तो वंशभेद जसा वाढत गेला तसं तुर्की, इराणी, बलुचिया स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी भेदभाव करू लागल्या. म्हणजे आपल्यात जसा भेदभाव आहे तसं तिथंही त्यांच्यामध्ये आहे. कुरेशी स्वतःला श्रेष्ठ समजत असत, कारण मोहम्मद पैगंबरच त्यांच्यातून जन्माला आले असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग आपल्या भारतातल्या याच्यामध्ये आल्यानंतर आपल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्याच मुस्लिमांच्याच झाल्या, कारण तिथं फक्त जातींच्या ऐवजी बिरादरी किंवा जमात असा शब्द वापरला जातो. 1901ची जी आपली शिरगंती झाली तर त्याच्यामध्ये जुलाहा, दुनिया, कुकुंजरा, हजाम, दर्जी, भटियारा या जातींची नोंद आहे. तसेच अशरफ, अजताब, अर्जल या जातींचा प्रांतनीय संख्यांची नोंद सापडते. तर आपल्याकडं दलितांप्रमाणेच मुसलमानांमध्ये हलालखोर, लालबेगी, अब्दुल बेडिया, मेहतर अशा अतिमागात जातींचा उल्लेख आहे. बागवान, नदाब, कुरेशी, तांबोळी, मनियार, अनारी, जुलाहा यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाही. काही शहरात मशिदी सुद्धा वेगळ्या सापडतात. बंगी, मेहतर, गायकसा म्हणजे कुरेशी, हजाम, कळवात यांना अस्पृश्यपणे वागले जाते. बागवान, तांबोळी, मनियार, नदाब या जाती मुस्लिम ओबीसी मानल्या जातात. उत्तर भारतात पंजाब, बंगाल, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात महाराष्ट्रापेक्षा हा जातीवाद आपल्याला कडवा दिसतो. तेथील अशरफ स्वतःला वरिष्ठ समजून इतराला कनिष्ठ लेखतात. केरळ, आंध्र प्रदेश सारख्या दक्षिणी राज्यामध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणात ही स्थिती आहे. मुस्लिम बांधवांना इस्लाम परंपरेने शिक्षण देणाऱ्या शाळांना मदरसे म्हणतात. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशात 10,000हून जास्त, महाराष्ट्रात 2,000च्या आसपास असे मदरसे आहेत. मोहम्मद पैगंबर म्हणतात की इल्म हासिल करने के लिए चीन तक जाना चाहिए. म्हणजे जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत असं त्यांना म्हणायचं होतं. आणि त्यांनी म्हटले की तलबात म्हणजे विद्यार्थी आणि तालिबान म्हणजे इस्लामचा अभ्यासक. इस्लाममध्ये मुल्ला, मौलवी, उलेमा यांना स्थान नाही. परंतु हमीद अलवाईंचं जे 1973 सालापासूनचे जे आंदोलन किंवा त्यांनी जो हे करायचा प्रयत्न केला होता सुधारणा आणायचा, त्याचा इम्पॅक्ट करून आता जे काही संघटना काम करतात त्याला जे काही थोडंफार यश मिळतंय, पण ते यश आणि सनातनी लोक याच्यामधला जो झगडा आहे तसा प्रत्येक ठिकाणी जो दिसतो, म्हणजे आपल्यामध्ये जो जसा आहे तसाच तो मुस्लिम समाजामध्ये पण आपल्याला दिसतो. आणि मग अशा एवढ्या जाती आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की 14 साली 1914 रोजी महाराष्ट्र सरकारनं 50 मुस्लिम जातींना आरक्षण शिक्षणामध्ये वगैरे द्यायचं जाहीर केलं होतं. आणि मग तशा जाती आपल्याकडे जर बघितलं तर नट, पोमडिया, हलालकोर, कसाई, बंगी, बहाट, आतार, झोरेकरी, कंजार, तेली, मोमीन, मदारी, दरवेशी, नंदीरवाले, कसबी, कटई, धोबी, जुलाहा, हबारी, बाखो, चांबार, डोम, कनिष्ठ अशा समजतात. सय्यद, शेख, मिर्झा, अफगाण, पठाण या उच्च समजल्या जातात. आणि मग मस्जिदमध्ये नमाज पडताना सगळे एकत्र असले तरी पायऱ्या उतरलं की तो जातीवाद सुरू होतो. मग वेगळ्या मशिदी असणं, वेगळ्या हे म्हणतो आपण त्यांना कब्रस्थानं असणं वगैरे असे प्रकार तिथंही आहेत. आणि शिया व सुन्नी पुढं यांच्यात असं म्हटलेलं आहे की शिया सुन्नीमध्ये जे संहारक युद्ध आपण जगभर बघितलेलं आहे, तर तसं शिया सुन्नीच्या मशिदीत नॉर्मली जात नाहीत. शिया व सुन्नी अहमदी यांच्या मशिदीत जाणे टाळतात. शिया सुन्नी अहमदी सुफी पंथाच्या मशिदीत जाणे टाळतात. वरील चौघे मुजाहिदीनांच्या मशिदीत जाणे टाळतात. अशा प्रकारे शांतता, इस्लाम म्हणजे शांतता असं जे नाव आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं आपण बघतो की जातीव्यवस्था ही आहे. आता आपल्यामध्ये एक बाळशास्त्री हरदास म्हणून एक विद्वान हरदासी म्हणजे जे कथाकार किंवा आपण म्हणतो प्रवचनकार वगैरे 1950-60च्या दरम्यान होऊन गेले. त्यांनी महाभारतावरील पुण्यामध्ये 51-52च्या दरम्यान त्यांची जी व्याख्यानं झाली होती महाभारतावरची, ती महाभारताची व्याख्याने म्हणून एक ग्रंथ आहे. आणि दुसरा एक श्रीकृष्णावरती त्यावेळेचा ग्रंथ होता. आर्य चाणक्यावरती त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता तो अर्धवट राहिला. मग त्यांच्या विना होत्या, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने तो पब्लिश केला. तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र 4 खंडात लिहिलेलं आहे. आणि त्यातल्या
खंडाची जी प्रस्तावना आपण म्हणतो, म्हणजे त्या ग्रंथाची प्रस्तावना, तर त्याच्यामध्ये त्यांनी शुद्धीबंदी आणि जातीबंदी वगैरे जो प्रकार आहे त्याच्यामुळे आपल्या देशाचं कसं नुकसान झालं हे त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे. तर तो भाग आपण इथं समजून घेऊया की स्पर्शबंदी व शुद्धीबंदीमुळे एक हिंदू ग्रस्ताचा नातू महम्मद गोरी झाला. आपण महम्मद गोरीच्या नावाने भरपूर हे करतो की त्यांनी एवढा अत्याचार केला, पण तो कोण होता? की अस्पृश्य मुलगा होता, परधर्मात, म्हणजे तो एक शुद्धीबंदी आणि याच्यामुळं म्हणजे बाटला, म्हणजे आपण म्हणतो ना, आता तुम्ही जर 1930 आणि 40 साली आणि 50 साली आणि 1890 साली कुणी चहा पिला म्हणून त्याच्यावरती ग्रामण्य बसत असेल, परदेशात गेला असेल, तर 1000 वर्षापूर्वी एखादा मुलगा हे होणं, अस्पर्श होणं किती सोपं आहे. काही छोटीशी गोष्ट घडली असेल आणि तो हे झाला आणि पुढं तो महम्मद गोरी झाला. आणि महम्मद गोरीनं काय केलं, दिल्लीचं जे हिंदू साम्राज्य होतं पृथ्वीराज चव्हाणाचं तिथंच घाला घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा हिंदू राजा दिल्लीवरती बसायला म्हणजे परत 47 नंतरच शेवटी तुम्हाला ते शक्य झालंय की हे झालेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की छोट्या गोष्टींमध्ये पुढं त्याचा परिणाम किती मोठा होतो. अस्पृश्य मुलगा परंतु परधर्मात गेला आणि सम्राट खुसरू खान झाला. आणि खुसरू खान यांनी परत धर्मांतर करण्यामध्ये भरपूर हे केलं होतं. आता ओरिसातली एक घटना आहे. हिंदूंचा कर्दनकाळ ठरलेला काळा पहाड, मूळचा हिंदू ब्राह्मण बळाने बाटवला गेला होता. परंतु त्यांनी भरपूर प्रयत्न केला, म्हणजे अगदी जगदीश जगन्नाथपुरीच्या मंदिरात जाऊन त्यांनी स्वतःला परत माघारी हिंदू धर्मात घ्या म्हणून सांगितलं. सगळं शक्य झालं नाही. शेवटी चिडीनं तो सैन्य तयार करतो आणि ओरिसामध्ये महत्वाची सगळी मंदिरं पाडून टाकतो. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती जो मलिक कपूर आहे, आपल्याला माहिती आहे की दिल्लीला जे मुस्लिमांची राज्य येत होती आणि 1296 ते 1316 ह्या दरम्यानची 20 वर्षे अल्लाउद्दीन खिलजीचं साम्राज्य म्हणून आपण बघतो त्याच्याकडं. तर दक्षिणेची जी स्वारी आहे ती मलिक कपूर म्हणून जो त्याचा आवडता आणि जवळचा सरदार आहे त्यांनी ही मोहीम आखली होती. त्यांनी काय केले, तर खिलजीचा उजवा हात बनला गेलेला दक्षिणेचा हिंदूचा काळच त्याने रामदेव यादवाला बंदी करून दिल्लीला पाठवले. इसवी सन 1307 मध्ये वरंगळचा प्रतापरुद्र देवाचा पराभव यानेच केला. प्रांत उद्ध्वस्त करून द्वार समुद्राचे होयसळ व पांड्य राजांना उद्ध्वस्त करून रामेश्वरपर्यंत धडक मारली व विजयाचे स्मारक म्हणून रामेश्वरलाच मशीद उभारून इस्लामी प्रेम व्यक्त केले. हा मलिक कपूर मूळचा हिंदू आहे. म्हणजे पूर्ण दक्षिण ज्यांनी जिंकून अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यात दिली तो मूळचा हिंदू होता. बाटला गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला माघारी जाण्याचे दरवाजे बंद झाले आणि नुकसान झालं. जहांगीरच्या सर्व युद्धात अग्रेसर असणारा त्याचा सेनापती महाबत खान हा राजपूत सरदार संग्रामजीत याचा मुलगा होता. शुद्धीबंदीचा दरवाजा बंद असल्यामुळे तो हिंदूंचा विध्वंसक बनला. म्हणजे ही मी आपल्याला भाषा वापरतोय हरदास यांनी जी वापरली होती त्या काळामध्ये. त्याच्यानंतर फिरोजशाह तुगलकचा महामंत्री मकबूल खान हा तेलंगणातील उच्च कुळातील मूळचा हिंदू मुसलमान झाल्यानंतर हिंदूंना बाटवण्याच्या कार्यामध्ये धर्मवेड्या फिरोजशाहचा तो कंठमणी झाला. मकबूल खान हाच खरा सुलतान असून मी केवळ नामात्र आहे असे फिरोजशाह म्हणजे जो सम्राट होता तो अशा पद्धतीने म्हणत असे. इमादशाहीचा संस्थापक फतेउल्ला हा मूळचा तेलंग ब्राह्मण. अहमदाबादच्या इस्लामी सत्तेचा पाया घालणारा मुझफ्फर शाह हा मूळचा हिंदू, पण देवालयाच्या विध्वंसात अग्रेसर. सोरटी सोमनाथ या मंदिराचा, सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा उद्ध्वंस यांनी केलं. मुझफ्फर शाहचा म्हणजे अगोदरचा जो हिंदू होता त्यांनी केलेला आहे. निजामशाहीचा म्हणजे बहामनी संस्थापक जो तिमाप्पा भैरव म्हणतो हा मूळचा ब्राह्मणाचा आहे. आता पुढं काश्मीरच्या ब्राह्मण प्रधानाने इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यावर मुस्लिम राजकर्त्यांना हिंदू विध्वंसनाच्या कार्यात अतोनात सहाय्य केलं. आपल्याला दुसरी एक काश्मीरबद्दलची गोष्ट आपल्याला सांगतो की पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की काश्मीरचे महाराज हरिसिंग म्हणजे आताचे करण सिंग जे आहेत त्यांचे वडील हरिसिंगजी 47 साली हरिसिंग यांच्या ताब्यात, म्हणजे 50च्या दरम्यान हरिसिंगचीच नाव होतं म्हणून त्यावेळेला त्यांनी तो उल्लेख केला आहे. यांच्या आजोबाच्या काळात म्हणजे 1860, 70, 80 किंवा असा कुठला तरी तो पिरियड असणार आहे. काश्मीरच्या सर्व मुसलमानांनी स्वतःला हिंदू करून आपल्या मूळ धर्मात समाविष्ट करून घ्यावी काश्मीर राजांना प्रार्थना केली. हे सर्व मूळचे क्षत्रिय पण बळानं बाटवलेले. राजाने विनंती मान्य केली व एका मोठ्या समारंभाने हिंदूकरण शुद्धीकरणाची राजपुरोहिताकडून अनुज्ञा मागितली. पुरोहिताने विरोध केला, परंतु तोंडी विरोधाचा परिणाम होणार नाही म्हणून त्याने स्वतःचे सल्लागार जे इतर पुरोहित आहेत त्या सगळ्या ब्राह्मणासह राजमहालासमोरील जलाशयात प्रवेश केला आणि ओरडून सांगितलं की या पतितानं जर पुन्हा हिंदू धर्मात घेणार असाल
तर आम्ही जलात आत्महत्या करतो. ब्रह्महत्येचे पातक नको. म्हणजे आपण ऐतिह्य ब्राह्मणामध्ये बघितलं की ब्राह्मणांचा नियम जर तुम्ही ऐकला नाही, आदेश ऐकला नाही, तर त्याचं आयुष्यात जर संपूर्ण स्वर्गापासून सगळं त्याच्यापासून हिरावून जाणार असेल. राजा पुन्हा तो निर्णय कॅन्सल करतो. आणि मग आपण बघितलेलं आहे की मुस्लिम जर त्यावेळेला झाले, म्हणजे हे जर झालं असतं तर काश्मीरचा विषय जो एवढा चिघळल्यानंतर, म्हणजे आपल्याला माहिती असेल की 1985 नंतर काही दहशतवादी संघटनांनी तिथल्या पंडितांना टार्गेट करायला सुरुवात केलं. त्यांच्यावरती हल्ला करणं, त्यांचे खून करणं, त्यांच्यावरती अत्याचार, संपत्ती बळकावणं किंवा त्यांना काश्मीर सोडून जाण्याच्या धमक्या देणं. 5 लाख काश्मीरी पंडितांनी त्यावेळेला हे सोडलेलं आहे. म्हणजे आपण जर मधल्या अनुपम खेर यांची क्लिप किंवा मला वाटतं अशोक पंडित म्हणून एक फिल्मकार आहेत, त्यांचे क्लिप्स जर बघितले असतील तर आपल्या लक्षात येईल की किती ट्रॉमामध्ये आजही त्या लोकांची मनं आहे. पण ते जर 90-100 वर्षापूर्वीच्या घटनांमध्ये जर त्यांना व्यवस्थित जर त्यावेळेला निर्णय घेतला तर कदाचित ही परिस्थिती काश्मीरमध्ये आली नसती. अर्थात हे जर तरला काही फारसा हे नसतो. आता मलबारमध्ये मोपल्यांचं जे बंड आपण म्हणतो, मोपले म्हणून जे मुस्लिम आहेत त्यांना कडवट म्हणतो, परंतु ते शुद्धीबंदीनंतर त्यांचा जन्म झालेला आहे. बंगालमध्ये टिपरा जिल्ह्यामध्ये एका गृहस्थानं मुसलमान मुलगा आपल्या सांभाळा, लहान मुलगा आहे, गरीब मुलगा असेल त्याला सांभाळा, संपूर्ण जातीलाच बहिष्कृत केलं आणि तीच जात आज कैवर्ताचे कडवे मुसलमान बनलेली आहे. आणि मग तशा जातीच्या मुस्लिम झालेल्या आहेत. तर ते सिपाही, सारवान, सल्तानगर, शेखदास, राठोड, रफुगर, मोमीन, लोहाना, महान, मलिक, मनियार, मकवाना, बोहरी, बागवान, पिंजारी, नाईकवारी, नवायत, नरुबंद, धुलदोया, ठाकूर, गेर, मेदी, खोकार, कामलिया, कासबती इत्यादी जातीच्या जाती इस्लामी सत्ताधाऱ्यांनी मुसलमान केल्या गेल्याचं. मग आता आपण आपल्या आत्ताच्या काळामध्ये येऊया. बॅरिस्टर मोहम्मद अली जिल्हा आपल्याला माहिती आहेत की आपण त्यांना विलन मानतो की ज्यांच्यामुळं पाकिस्तानची निर्मिती झाली. पण ते जिनांचे जे पूर्वज आहेत ते गुजरातमधल्या मुलतान भागातले भाटीय हिंदू समाजापैकी आहेत. त्या पूर्वजांना वाळीत टाकलं गेलं, मुस्लिम धर्म स्वीकारला गेला आणि पुन्हा ते परत आले नाही. त्याच्यानंतर काठेवाड संस्थानामध्ये ते सांगितलेलं आहे तसं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे जे काव्य लिहिणारे मोहम्मद इक्बाल आहेत, त्यांचाही याच्यामध्ये फार मोठा वाटा होता. काश्मीर म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीच्या याच्यामध्ये त्यांचं पूर्वीचं घराणं जे आहे ते काश्मीरी ब्राह्मण होते पूर्वी. आणि सिकंदर हयात खान म्हणजे ते नंतर जे पंतप्रधान किंवा तिथले जे काय प्रमुख झाले, तर ते राजपूत घराण्यापैकी होते त्यांचे पूर्वज. म्हणजे शुद्धीबंदीचं, धर्मांतराचं जो काही गोंधळ झालेला आहे आणि त्यावेळेला जे आपण दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळं आपल्या समाजाचं जे नुकसान झालंय ते हे आपल्या कर्मकांडाने कसं झालेलं आहे, शुद्धीच्या अतिरेकी विचारांनी कसं झालेलं आहे, हे मला आपल्याला सांगायचं होतं. की अशा पद्धतीनं वेगळ्या हे जे वेगळे पंथ धर्म जे निर्माण होतात किंवा दुसऱ्या धर्मात जाणं होतं ते आपल्या चुकीच्या याच्यामुळं. आंबेडकरांनी धर्मांतर शेवटी का केलं, कसं केलं, ह्याच्यामधली जी कथा आपण मागच्या वेळेला जे 1.5-2 तास आपण बघितली ती याच्यासाठी समजून घेतलं की किती त्यांना त्रास दिला होता छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आणि मग मी हे वेदांशी वेदीवरून पुस्तक जे 15 साली रायगडावरती पब्लिश केलं होतं 12 जानेवारीला, म्हणजे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती त्या दिवशी असते. तर 50-60 आपल्या निवडक विद्यार्थी सहकार्यांना मी तिथं बोलवलं होतं आणि आपण तिथं कार्यक्रम केला होता. तर त्याचा जो 11वा चॅप्टर आहे जातींच्या निर्मितीची तकलादू करणे, आपण ते पूर्वी बघितलेलं आहे. पण त्याच्या प्रास्ताविकामध्ये मी जे सांगितलं होतं की 14 सालच्या दिवाळीमध्ये बंगलोरमध्ये एका मंदिरामध्ये प्रसाद वाटला जात होता. एक 13 वर्षाचा गरीब दलित मुलगा प्रसाद खायला मिळेल, काहीतरी भूक लागलेली आहे, तो आज जातो. पुजाऱ्याच्या ते लक्षात येतो, त्याला ढकलतो, त्याच्या डोक्याला खोक पडते, 8-10 टाके पडतात. म्हणजे एका मुलाला प्रसाद दिला तर काय, दलिताला प्रसाद दिला म्हणून काय बिघडणार होतं त्या मंदिराचं. पण ते नाही. आता साताऱ्यामध्ये एका स्वतःच्याच मुलीचा, औंधमध्ये एका स्वतःच्याच मुलीचा खून तिथल्या एका वडिलांनी केला. 45-50 वर्षाचा वडील होता, म्हणजे 35-40 वर्षाची आई आहे, 8वी-9वीत शिकणारा त्याचा धाकटा भाऊ होता. चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं का, तर ती मुलगी म्हटली होती की मला एका जातीच्या ऐवजी दुसऱ्या जातीत लग्न करायचे आहे म्हणून. आणि त्यासाठी त्यांनी त्याला अर्थच नाहीये. तर त्याचं त्या सगळ्यांच्या आयुष्याची किती हे झालेली आहे.
मग कुठं कुठं गावीच्या गावी उद्ध्वस्त झाले, कुटुंबीच्या कुठं उद्ध्वस्त झालेले, 400 झोपड्या, 200 झोपड्या जाळलेल्या आहेत. ऑनर किलिंगच्या नावाखाली किती खून झालेत, मारामाऱ्या झाल्यात, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग 14 सालचं नितीन आगे म्हणून जे प्रकरण होतं नगर जिल्ह्यातलं ते आपल्याला माहिती आहे. 14 साली आणखीन एक बिहारचं दलित मुख्यमंत्री जे जीतनराम माझी होते, ते निवडणुकीच्या प्रचारासाठी एका जिल्ह्यात ब्रह्मेश्वर मंदिरात गेले होते, मधुबनी जिल्ह्यामध्ये. तर नंतर त्या मंदिरात ते जाऊन आल्यानंतर पुन्हा काही पुरोहित वर्गाने ते धुतलं, मंदिर स्वच्छ केलं. म्हणून चौकशी समिती त्याच्यावरती बसवली, ती गेली चौकशी करायला. त्यांना दगड मारून हे करून गावकऱ्यांनी पिटाळून लावलं. मग वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या काही पेपरमध्ये किती दर तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा याच्यामध्ये किती किती पद्धतीनं दलितांच्यावरती अत्याचार होतोय याचं सगळी ज्याला आपण म्हणतो ते हेच दिलेले आहेत. कुठं 200, कुठं 400, कुठं 300, कुठं 250, अशा पद्धतीनं ते खून, बलात्कार, मारहाण, बहिष्कार हे करणं, अशा घटना ज्या काही झालेल्या आहेत. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो की बिहारमध्ये एका वडिलांनी स्वतःच्या मुलाविरुद्ध 1 कोटीचा अब्रू नुकसानीचा खटला दावा दाखल केला होता, कारण त्या मुलाने दुसऱ्या जातीमध्ये लग्न केलं आणि त्याच्यामुळं वडिलाला त्याची स्वतःची काय म्हणतो आपण त्याला की अब्रू नुकसान झाली आणि म्हणून त्यांनी तो त्याच्यावरती हे लावला होता. मग त्याच्यानंतर 14 जानेवारी महिन्याची एक गोष्ट आहे की बंगाल बलात्कार प्रकरण गाजलं होतं. बंगालमधली वीरभूम इथल्या एका 21 वर्षीय मुलीवर खाप पंचायतीनं निर्णय काय दिला होता, तर त्या आदेशानुसार 12 जणांनी तिच्यावरती बलात्कार केला होता. तिचा गुन्हा काय होता, तर तिनं परजातीतल्या मुलाशी प्रेम संबंध ठेवले होते. आणि मग तशा पद्धतीनं वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज जे आपण बघतो त्याच्यामधून कोणी विहिरीतून पाणी काढलं म्हणून त्याच्यावरती बहिष्कार टाकलाय. आशा सैनीचं प्रकरण 2010चं आपल्याला माहिती आहे की तिथं योगेश जाटव म्हणून दलित मुलावरती प्रेम करते, त्या दोघांना त्या मुलीचे आईवडील शॉक देऊन, इलेक्ट्रिक शॉक देऊन त्यांना हे करतात, ठार मारतात म्हणजे त्या दोघांना. मग त्याच्यानंतर दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की मध्य प्रदेशमध्ये मोरेनामध्ये 2010ची घटना आहे की एका उच्चवर्णीय मालकाच्या घरी एक दलित व्यक्ती कामाला जाते, शेतामध्ये काम करते आणि दुपारी त्याची बायको, त्या दलित व्यक्तीची बायको त्याचं जेवण घेऊन येतं, तो जेवतो आणि राहिलेली भाकरी जी आहे ती महिला तिथं त्या मालकाचं जे कुत्रं होतं त्या कुत्र्याला ती भाकरी खायला घालते. आणि ते ज्या वेळेला समजतं की मालकाच्या कुत्र्याला दलित भाकरी चारली आणि म्हणून त्यांना 15,000 दंड त्यावेळेला त्या पंचायतीनं त्यावेळेला दिला, हे केला होता. म्हणजे पुढचं तुम्हाला सांगतो की भोपाळमध्ये हरदयाच्या कटाडा गावामध्ये सार्वजनिक नळावर पाणी भरलं म्हणून प्रेमाबाई म्हणून एका 55 वर्षाच्या दलित महिलेला हिरालाल, दिनेश व राजेंद्र ह्या तिघांनी पेटवून दिलं आणि 1-2 दिवसानंतर ती मृत पावते महिला. दोष काय, तर तिनं नळावरती पाणी भरलं. म्हणजे हे मी आत्ताचं सांगतोय, म्हणजे जर 2008ची कथा असेल, 2008चं दुसरं तुम्हाला सांगतो. राजस्थानमध्ये जयपूरपासून 50 किलोमीटरच्या अंतरावरती बाबूलाल म्हणून एक 54 वर्षाचा ग्रस्त आहे. तो एक सार्वजनिक तळं जी असतं तिथं आंघोळ करतो. मग ते सगळी वस्ती जी आहे त्यांची, बाबूलालची, त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जातो, मारहाण केली जाते. मग मानवाधिकार संघटना तिथं येतात आणि हे करतात. म्हणून मग हे लोक काय करतात, उच्चवर्णीय, की ते तळ्यावरतीच बहिष्कार घालतात, मग आम्हाला तळच नको. म्हणजे अशा पद्धतीनं हे झालं. आणि मग सत्यमेव जयतेचं जाती व्यवस्थेवरती जो त्यांनी मेन हे केलेला आहे, जो एपिसोड त्यावेळेला 2010-11च्या दरम्यान जो होता, त्याच्यामध्ये वाल्मिकी समाजातल्या कौशल पनवार म्हणून ज्या विदुषा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्या संस्कृतमध्ये PhD झाल्या होत्या आणि तिथं प्रोफेसर म्हणून काम करत होत्या. त्यांनी लहानपणापासून कसं ही जातीयता हे केलेली आहे, म्हणजे सहन केलेली आहे, त्याचं त्यांनी अतिशय वर्णन सांगितलं होतं. म्हणजे हॉस्टेलमध्ये कसं झालं किंवा शाळेमध्ये असताना वेगळ्या रंगाचे कपडे कशी घालावी लागत होते, वेगळी कामं, वेगळं पाणी पिण्यासाठी कसं ठेवलं जात होतं. दुसरी घटना बलवंत सिंग म्हणून एका IAS ऑफिसरची आहे की जिथं आंबेडकरांना जसा उच्चवर्णीय नोकरांच्याकडून त्रास झाला तसंच ह्यांना त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी नोकरी सोडून दिलेली आहे. मग ओरिसामधली कालीच्या मंदिरातली घटना आहे की तिथं दलित मुलींना प्रवेश नव्हता म्हणून KL पुनिया, जे PN पुनिया आपण म्हणतो, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टचे चेअरमन होते, ते तिथं मंदिरात मोर्चा घेऊन जातात. तर मग तिथले पुजारी ते मंदिराला कुलूप लावून निघून जातात.
म्हणजे ह्या अशा घटना राजस्थानमधल्या समर्थपुरामधले एका दलित व्यक्तीने लग्नात घोड्याचा वापर केला म्हणून त्याला मारहाण केली होती. मग तो हट्टाने काय करतो, दोन्ही मुलींच्या लग्नामध्ये घोडा वापरतो आणि मानवेंद्र सिंग म्हणून जे तिथले पोलीस अधिकारी होते ते त्यांना मदत करतात. म्हणजे घोडा वरातीमध्ये जर तुम्हाला परवडत असेल तर तो घोडा तुम्ही वापरणं किंवा न वापरणं ह्याच्यावरती बंदी असू शकते. म्हणजे आपण आत्ताची परिस्थिती सुद्धा अशी आहे. आता दिल्लीमध्ये सफाई कामगारांच्या मध्ये आपल्या भारतामध्ये विल्सन बेजवाडा म्हणून यांनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे मॅन्युअल स्कॅविंग ज्याला आपण म्हणतो, महिला हाताने काढणं, बकेटमध्ये भरणं, तो डोक्यावरून वाहणं, आणि अशी जी काय ही होती ती चाल बंद करण्यासाठी 14 साली ती चाल बंद झाली. 116 वर्षाची जुनी त्याच जातीतल्या लोकांनी ते करायचं आणि त्याच्यासाठी फार मोठा त्यांनी झगडा केलेला आहे. त्यांना भरपूर त्रास झाला आहे त्याच्यामध्ये. स्टॅलिन के पद्मा म्हणून एक गोव्यातील डॉक्युमेंटरी ज्यांनी बनवली होती, इंडिया अनटच्ड म्हणून, तर त्यांनी भारतभर 4 वर्षामध्ये 8 राज्यामध्ये जवळजवळ 25,000 किलोमीटर प्रवास केला. आणि मग तामिळनाडूमध्ये कुठं एखाद्या दलित लोकांना तो मुखिया किंवा उच्चवर्णीय लोकांच्या घरासमोरून जाताना पायातून चपला हातात घ्यायच्या, सायकलवरून चाललं असेल तर उतरून चालायचं, हे तुम्हाला दृश्य त्या शूटिंगमध्ये दिसतं. टेम्पोमध्ये, वडापचे जे टेम्पो असतात त्याच्यामध्ये दलितांना घेतलं जात नाही, कारण ते जर बसले तर सवर्ण त्याच्यात बसणार नाही. त्याच्यानंतर काही स्त्रियांना, दलितांना हे केलेलं आहे की नदीवरती जे आपण कपडे धुवायला जातो किंवा हे करतो, दलित स्त्रियांनी अशा ठिकाणी कपडे धुवायचे की त्यांनी उच्चवर्णीयांना दिसता कामा नये. उच्चवर्णीयांना काही ठिकाणी दिसलं तर त्यांना मारहाण केली, त्यांची डोकी फोडली, घरं उद्ध्वस्त केली. म्हणजे अशा पद्धतीनं जे अन्यायकारक आपण वागतो, इथं धर्म कुठं आहे, प्रेम कुठं आहे, सद्भावना कुठं आहे, मी ह्याच्या दाखवते ते त्यासाठी सांगतोय की अशा पद्धतीनं धर्माचं हे जे विकृत रूप आहे ह्याला आपण धर्म समजायला लागलो. प्रेम, आस्था, सहवास, आत्मीयता, अहिंसा ही खरी जी प्रेमाची तत्व आहे, जी आपण पहिल्या 6 तारखेच्या एपिसोडमध्ये, पहिल्या भागामध्ये जे बघितलं, ह्याचं कुठंच मागूच दिसत नाही. आंध्र प्रदेशामध्ये मेहबूब नगरमध्ये वास्तुशांतीनंतर ज्यांनी ते घर बांधले त्यांना प्रवेश नसतो. महाराष्ट्रातल्या एका दलित मुलीनं PhD केली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये आणि एका ब्राह्मण मुलीची सेवा केली. ती आजारी पडलेली असताना ज्यावेळेला तिला समजते की दलित आहे, त्यावेळेला ती आभार मानायचे सोडून तिच्यावरती ओरडते की तू माझा ब्राह्मण बाटवलास, तू मला स्पर्श केलास किंवा माझ्या जवळ आलीस. दुसरा एक मुलगा असा होता की जो दलित व्यक्तीचा चेहरा दिसू नये म्हणून मध्ये पडदा लावत होता. मग अशा पद्धतीनं हे जे होतं, गुजरातमध्ये तसंच आहे, राजस्थानमध्ये, पंजाबमध्ये तसंच आहे. परत गुजरातमधली एक खेडामधली दूध जमा करण्याची जी सांगितले की उच्चवर्णीयांचं दूध आहे ते नंतर जमा झालं की गावामध्ये पुन्हा विक्रीला पाठवायचं आणि दलितांचं आहे ते अमूल डेअरीला पाठवायचं. म्हणजे आपण जे पॅकिंगमध्ये अमूल डेअरीचं दूध पितो त्याच्यामध्ये मग दलितांचंच दूध असणार आहे. मग काय करायचं? म्हणजे अशा किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण हे करतो. दलित महिलांना आपण आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे की आपल्या घराच्या बाहेर रांजण असतो तर तिथं दलित व्यक्ती किंवा आड असेल तिथं किंवा विहीर असेल तर तिथे येऊन ते थांबतात की आपल्याला कोणीतरी पाणी वाढेल म्हणून. ते स्वतः ते हात लावत नाहीत किंवा घेत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी परंपरा, ही जी रूढी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करताना आपल्याला फार बारकाईनं समाजाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की KR नारायणन आपल्या देशाचे राष्ट्रपती झाल्यानंतर 26 जानेवारीचा जो राष्ट्रपतींचा हे असतो त्यावेळेला त्यांच्या गावातले लोक म्हणत होते की हा नारळ झाडावरून काढणाऱ्या जातीतली व्यक्ती आहे, तर त्यांनी झेंड्याच्या काठीवर चढून झेंडा फडकवणे म्हणजे झाले. म्हणजे अशा प्रकारची मल्लिना ती गावातील लोक, त्यांना अभिमान पाहिजे की आपल्या गावातला एक व्यक्ती राष्ट्रपती झालेली आहे. पण जातीकडं बघताना ते कशा पद्धतीनं आपण बघतो त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. दुसरी एक डॉक्युमेंटरी आहे दलित इंडिया म्हणून, तर त्याच्यामध्ये दर दिवसाला किती दलितांच्यावरती अत्याचार होतो, काय होतं, त्याचं फार डिटेलमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. 79 सालचं उज्जैनी गावातली सांगितले की एका उत्सवात भाग घेतला म्हणून 5 दलितांना खून केलं, त्यांना ठार केलेलं आहे. आमदाराला सुद्धा तिथं रथ ओढण्याची परवानगी नाही. 99 साली चिदंबर जिल्ह्यातल्या दलितांना मतदान करू नये म्हणून त्यांनी फोर्स केला होता. त्यांनी मतदान केल्यानंतर 504 घरांना आगी लावल्या होत्या. म्हणजे राजकारणातला जो गावाचं राजकारण आपण म्हणतो त्याच्यातला हा भाग आहे. 98 साली एका दलित मुलानं उच्चवर्णीय मुलीवर प्रेम केलं म्हणून सामाजिक बहिष्कार घालून हल्ला करून त्यांच्या घरातल्या बलात्कार
97 साली एक सरपंच दलित झाला म्हणून 5 हिंदूंनी त्याचा खून केला व त्याचं डोकं कापलं, वेगळं केलं होतं. 95 सालीच कोडिया कोलम गावातल्या दलित परदेशात जे जातात त्यांनी टीव्ही आणलेला, VCR आणलेला किंवा अशा काही गोष्टी असतात, टीव्ही सेट, धान्य वगैरे, मत्सरापोटी ते जाळून टाकलं. कारानई येथील 2,80,000 एकर जमीन ब्रिटिश काळात दलितांना मिळाली होती. ती उच्चवर्णीयांनी हडप केली आणि दलितांनी ती माघारी मागण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोळीबारात बऱ्याच दलितांना जीव गमवावा लागला. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या घटना आपण केल्या जातात. 92 साली काही दलित 4 दलित लोकांचा खून झाला का त्यांनी मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न केला होता. तर मंदिर बांधणं ही काही वाईट गोष्ट नव्हती. 81 साली 1000 दलित कुटुंबांनी सामूहिक धर्मांतर केलं. कारण सांगितली हीच वरती जी होती तीच कारणं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. आणि मग आपण जे वाराणसीतील तुलसी मानस मंदिराचे पुजारी दीक्षित, विद्वत सभेचे महामंत्री बटू प्रसाद शर्मा ह्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यावरती, पुरुषत्वाबद्दल, जातीबद्दल, ते त्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डॉक्युमेंटरीमध्ये. ते आपण मागच्या वेळेला एका एपिसोडमध्ये आपण त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आणि मग आता जगाचाच विचार केला तर जवळजवळ 750 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या जायला लागलेली. त्याच्यात 100 कोटीच्या वरती लोक निराधार आहेत, 100 कोटीच्या वरती लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, 5 कोटीच्या वरती निर्वासित झालेत. आता तर तुम्हाला सांगतो, हे जे याच्यामध्ये मिडल ईस्टमध्ये जे सिरिया आणि ISIS आणि हे जे काय सगळे गोंधळ, पेट्रोलच्या याच्यामध्ये जे काय राजकारण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कितीतरी लोक हे झालेत, विस्थापित झालेले, ती तर संख्या अतिशय मोठी आहे. नॅशनल क्राईम ब्युरो म्हणून एक जी संस्था आहे, तिचं जे रेकॉर्ड असतं ते भारताच्या गृह मंत्रालयाखाली राहते. तिने 30 जून 14 सालचा एक अहवाल सादर केला होता. 13 सालच्या सहवासामध्ये 2001 ते 13 मध्ये 13 वर्षाच्या कालखंडामध्ये 4,09,742 दलित अत्याचाराच्या घटना, म्हणजे दरवर्षी 31,510 देशभर घटना घडतात. म्हणजे दररोज सरासरी दलितांची हत्या होणं, बलात्कार होणं, दलितांचे अपहरण होणं, जुलूम होणं, 11 अमानुष छळ होणं, असं सरासरी दररोज 37 अपराध त्यावेळेला घडत होते. आता कदाचित ती संख्या वाढली पण असेल. म्हणजे अशी 29 प्रकरणं दररोजची आहेत 1989च्या दरम्यान. आणि त्याचा जो कन्व्हिक्शन रेट आहे घटना घडल्यानंतर तो फार कमी आहे. आता आदिवासींच्या बाबतीतला जो रिपोर्ट आहे तो जर बघितला तर दर महिन्याला सरासरी 10 आदिवासींची हत्या, 70 आदिवासी स्त्रियांवर बलात्कार, परत अनुसूचित अनुजाती कायद्याअंतर्गत 6 ते 7 गुन्हे प्रत्येक दिवशी, म्हणजे महिन्याला 125च्या आसपास गुन्हे नोंद होते त्याची. आणि अशा पद्धतीच्या अत्याचाराची जर घटना पकडली तर दररोज 18, तर दरमहा 566 पर्यंत अत्याचार जातात. नक्षलग्रस्त भागात तर आदिवासींचा हाल दुहेरी आहे. एका साईडला नक्षलांचे अत्याचार होतात आणि दुसऱ्या साईडला आपण त्यांच्यावरती अत्याचार करतो. असं आदिवासींचं अतिशय वाईट पद्धतीनं हे आहे. भारतातील दलित व आदिवासींच्या अत्याचाराचं स्वरूप लक्षात घेण्यासाठी आपण लोकसंख्या बघूया. 2011च्या जनगणनेनुसार दलितांची लोकसंख्या 20,13,78,086 आहे. म्हणजे जगातील लोकसंख्येच्या क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असलेल्या ब्राझील देशापेक्षा जास्त, परत इंडोनेशियापेक्षा थोडीशी कमी. आता ब्राझीलची लोकसंख्या 19,23,64,000 अशी आहे. आता भारताच्या पोटामध्ये जगाच्या 4थ्या व 5व्या क्रमवारीत बसलेलं एवढं मोठं दलित राष्ट्र आहे. आता आदिवासींची लोकसंख्या 11च्या जनगणनेनुसार 10,42,81,034 होती. जे 12व्या स्थानावरती जे फिलिपाईन्स देश आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या आपल्या फक्त आदिवासींची. आता ह्या दोघांची एकत्र केली तर किती होते? 30,56,49,120. म्हणजे अमेरिकेपेक्षा थोडंसं कमी आहे. अमेरिकेची लोकसंख्या 30,99,00,000 आहे, 30,99,00,000. आणि हे 30,56,00,000 म्हणजे आपल्या भारताच्या पोटामध्ये दलित आणि आदिवासी म्हटलं तर अख्खी अमेरिका आपल्या पोटामध्ये वसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर आपल्यातले दलित जे 18-19 कोटीची लोकसंख्या पकडली तर जवळजवळ 50 कोटीपर्यंत जातोय. म्हणजे 130 कोटीच्या देशामध्ये 50 कोटी ज्यांना आपण त्यांचे अधिकार अमान्य करतोय की काय असं वाटतं. आणि म्हणून जत्रा ह्या ग्रंथामध्ये नरहर कुरुंदकरांनी इतिहासाबद्दल एक हे म्हटलेलं आहे
की इतिहासाशी फारकत घेऊन राष्ट्र उभे करता येईल हा अनेकांच्या डोक्यात असणारा भ्रम आहे. म्हणजे इतिहासापासून दूर तुम्ही पळू शकत नाही. तो भ्रम जितक्या लवकर निरस्त होईल तितके चांगले. राष्ट्र उभे राहत नसते. सत्य दडपून ठेवून असत्याच्या पायावर कशाचीच निर्मिती करता येत नाही. म्हणजे आपल्याला शेवटी जे काय सत्य आहे ते समोर समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर सोय म्हणून असत्याचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती दंभ वाढवीत असल्यामुळे लोकशाहीला जितकी मारक आहे तितकी निर्भय सत्याची चिकित्सा लोकशाहीला मारक नाही. म्हणजे दंभ मारक आहे, चिकित्सा मारक नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. धर्मातीत लोकशाहीची उभारणी धर्मप्रधान जीवनाच्या अत्यंत स्पष्ट व कठोर विश्लेषणातून व फक्त त्यातूनच शक्य आहे. सनातनी मनाचा मागासलेपणा चोंबाळून कुरवाळून नवी उभारणी करता येणे शक्य नसते. राष्ट्राच्या उभारणीत व इतिहासाचा उपयोग असतो. हलक्या भाबड्या स्वप्नाळू श्रद्धाळू सत्याचा कठोर अग्नीत परिशुद्ध करून घेणे व अपरिहार्य वास्तवाची जाणीव करून देणे इतिहासाचे काम असते. तोच इतिहासाचा उपयोग असतो. माणुसकी कधीच पक्षपाती नसते आणि माणुसकी असणारा माणूस केवळ स्वार्थाचा विचार करत नाही. म्हणजे आपण इतिहासाचं हे का केलं पाहिजे. राजर्षी शाहूंचं मी नेहमी सांगतो की 1917-18च्या एका भाषणामध्ये ते म्हणतात की जगाच्या इतर भागात उदाहरणार्थ जपानमध्ये जे काही घडून आले त्यावरून आमच्या जाती पद्धती मोडण्याची जरुरी आहे असे माझे ठाम मत आहे. अशा प्रकारच्या आवश्यक फेरफार घडवून आणणे हे आमचे ध्येय असावे. मराठाने ब्राह्मण यांनी मला या कामी पूर्ण पाठबळ दिल्याशिवाय मला किंवा माझ्या दर्जाच्या कोणाही मनुष्याला यश येण्याची आशा करणे कधीतरी शक्य आहे काय. म्हणजे स्पष्टपणे ते म्हणतात की आपण जे तथाकथित उच्चवर्णीय आहोत त्यांनी सुरुवात केल्याशिवाय समाजामध्ये ज्याला आपण म्हणतो की एकता निर्माण होणं आणि समाज शक्तिशाली बनणं हे कधीही शक्य नाहीये. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी आपण ज्या वेळेला आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत तर आता ह्या मागच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला गंमत सांगतो 21 तारखेच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आज 27 तारीख आहे. 21 याच्यामध्ये पान 9 वरती बॉटमला एक बातमी आलेली होती की उत्तर प्रदेशातला एक पन्नालाल म्हणून रस्ता आहे. तो ज्योतिषाकडे पुजाऱ्याकडे जातो. तो सांगतो की यावेळेलाही तुझ्या बायकोला मुलगीच होणार आहे. तो विळा की कोयता घेऊन जातो. अनिता देवी म्हणून त्या बायकोचं नाव आहे. तिचं पोट फाडतो कशासाठी तर त्याला ते बाळाचं लिंग बघायचं असतं म्हणजे ती मुलगी आहे की मुलगा आहे म्हणून. आणि शेवटी मग हॉस्पिटलमध्ये तिला हे करतात नेतात. शनिवारची घटना घडलेली आहे ती. म्हणजे शनिवारची तारीख आहे 19 तारखेच्या दरम्यानची. आणि मग ते हॉस्पिटलमध्ये 4 लाख भरा, गरीब लोकांच्याकडे पैसे नाहीत अशी ती धावपळ आहे. आणि बाळाला काही जखम झालेली नाही पण ती अत्यवस्था आहे अशा पद्धतीची ती बातमी होती. आणि 13/9 म्हणजे ज्या वेळेला आपण 13 तारखेला ग्रामण्याचा इतिहास वाचत होतो त्या दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये जी बातमी आलेली आहे की एका दलित याच्यावरती भारतामध्ये जे एक सेंटर आहे सेंटर फॉर दलित राईट्स म्हणून जी आहे संस्था आणि अशा इतर संस्था आहेत तर त्यांनी कशा कशा पद्धतीनं म्हणजे मिशा ठेवल्या म्हणून सिंग हा शब्द वापरला म्हणून दलितांनी अत्याचार झाले असा एक मोठा लेख त्याच्यामध्ये रविवारच्या याच्यामध्ये आला होता. तर तो लेख आपण समजून घेऊया. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तामिळनाडू मदुराई म्हणून एक ठिकाण आहे. मदुराईच्या तिथं चेकानू राणी म्हणून गाव आहे. बाजार ज्याला आपण म्हणतो की बाजाराचा एरिया आहे. तिथला जो बसस्टँड आहे त्या बसस्टँडवरती शिवन राजे म्हणून 38 वर्षाचा एक दलित मुलगा आहे, गिरणी कामगार आहे. तो त्याच्या मित्रांबरोबर बसची वाट बघत उभा आहे. आणि त्याच वेळेला तिथं रस्त्यावरून समोरून उच्चवर्णीय लोक वाहनातून जातात. त्याचे मित्र तिथं उभे राहतात पटकन आणि हा मुलगा तिथं उभं राहायचं विसरतो. त्या लोकांच्या लक्षात येतं की बरेच लोक उभे राहिलेत आणि एक मुलगा उभा राहिला नाही. ते माघारी फिरतात, त्याला मारहाण करायला सुरुवात करतात. तो माफी मागतो, माफीचं काहीही होत नाही. तो पळून जायचा प्रयत्न करतो, त्याला दगडाने मारहाण केली जाते, त्या बेशुद्ध पडतो, मारहाण होते. त्याचा गुन्हा काय तर रस्त्यावरून उच्चवर्णीय लोक जात होते आणि हा त्यांना मान देण्यासाठी उभा राहिला नाही, त्याचं लक्ष नव्हतं त्याकडं. आता ओरिसामधली ऑगस्टमधली म्हणजे मागच्या महिन्यातलीच घटना आहे की ढेंकानाल जिल्ह्यामधलं एक 15 वर्षाची दलित मुलगी आहे. तर तिनं शेजारच्या उच्चवर्णीय घराच्या बागेतलं किंवा त्याच्या कुंडीतली काही फुलं तोडली म्हणून 40 दलित घरांवर सामाजिक बहिष्कार घातला. म्हणजे ज्यावेळेला आता आपण पेंडा या कोरोनाच्या याच्यामध्ये आहोत त्या काळातली मागच्या महिन्यातली ही घटना आहे. मागच्या जुलैमध्ये 2 महिन्यापूर्वी कर्नाटकामध्ये विजयपुरा जिल्ह्यातल्या उच्चवर्णीयाच्या बाईकला स्पर्श झाला म्हणून
एक दलित मुलगा म्हणजे ज्याचा स्पर्श झाला तो आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांना मारहाण केली गेली. राजस्थानमध्ये नोव्हेंबर 2017ची बातमी दिलेली आहे की हुसोनका ताला गावातली हँडीक्राफ्ट म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तू विकणारी जी गरीब मुलं असतात, तो बाईकवरून सामान, त्याचं जे विक्रीचं सामान आहे ते घेऊन, चष्मा काय 50-100 रुपयाचा चष्मा असेल, डोळ्यावरती चष्मा घालतो आणि बाईकवरून एका उच्चवर्णीयाच्या घरासमोरून जातो. त्याला 4-5 जण बाईकवरून खेचतात, मारहाण करतात आणि त्याचं सगळं सामान विस्कटून टाकतात. का तर उच्चवर्णीयाच्या घरासमोरून तो गेला म्हणून. जून 18 मध्ये कथा सांगितली की अहमदाबादपासून 110 किलोमीटर बेचाराजी म्हणून गाव आहे. एक 13 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी मोजडी घातली म्हणून त्याला मारहाण केली. मोजडी आपण नॉर्मली सलवार कुर्त्यावरती एक मोजडी एक फॅशन म्हणून घालतो कधी कधी, तर मोजडी ही फक्त उच्चवर्णीयांनीच घालायची असा काहीतरी नियम तिथं त्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे. उत्तराखंडमध्ये एप्रिल 2019ची घटना आहे की एक 21 वर्षाचा दलित मुलगा आहे, त्याचं लग्न झालंय. पैसे असल्यामुळं तो त्याच्या बायकोला त्याच्या SUV कारमधून किंवा भाड्याची असेल कुठली असेल त्या कारमधून त्या मुलीला घरी घेऊन येतो आणि नंतर घराच्या बाहेर खुर्ची टाकून तो बसतो. उच्चवर्णीय लोक घराच्या समोरून जातात. तो खुर्चीवर बसलेला बघितल्यानंतर त्याला सगळेजण मारहाण करतात आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू होतो. का तर दलित व्यक्तीनं लग्न झाल्यानंतर लग्नाची बायको त्यांनी पायानी, नियम तिथं त्यांच्या डोक्यामध्ये उत्तराखंडमध्ये लोकांच्या. तामिळनाडूमध्ये दरवर्षी 1200 हल्ले होतात पण 120ची नोंद होती, म्हणजे 10%. म्हणजे हा जो सगळा रिपोर्ट जो त्या याच्यामध्ये आलेला आहे. गुजरातमध्ये एक चळवळी करणारा ऍक्टिव्हिस्ट ज्याला आपण म्हणतो अतुल चावडा म्हणून मुलगा आहे, त्यांनी सोन्याची चेन घातली आणि मिशा ठेवल्या होत्या म्हणून तिथल्या जवळच्या पोलीस अधिकारी जो होता त्या पोलीस स्टेशनचा, तो त्याचा नेहमी अपमान करत होता. शेवटी त्याची कमिशनरकडे तक्रार केली गेली. 2017चा त्यांनी SC/ST खाली ज्या नोंदी झालेल्या अत्याचाराच्या त्या 5775 गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. त्यातले 55% म्हणजे 3172 जाणीवपूर्वक अपमान करणारे, 63 आहेत त्या सोशल बायकॉटच्या, सामाजिक बहिष्काराच्या आहेत. त्याच्यानंतर 12 केसेस सार्वजनिक वस्तूंच्या वापरावर बंदी करण्याच्या आहेत, तळी असतील, पाणी असेल वगैरे अशा. इन्सल्ट म्हणजे अपमान करणारे कर्नाटकमध्ये 1175 आहेत, UPमध्ये 864 आहेत आणि बिहारमध्ये 338 आहेत. म्हणजे ही परिस्थिती आपल्या सुदैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध बंदी निवारण अधिनियम कायदा वगैरे कायदा नंतर 17 साली झाला आणि त्याच्यामध्ये सामाजिक बहिष्कार घालणं, एखाद्या व्यक्तीला सामाजिक हे वापरू न देणं किंवा धार्मिक किंवा सामूहिक किंवा इतर कार्यक्रम जे असतात मेळावे वगैरे त्याच्यात येऊन देणं किंवा अंत्यविधीसारखे याच्यासारख्या विधींमध्ये अडथळा आणणं, म्हणजे असं जे काही सामाजिक बहिष्काराच्या घटना आपल्या बघितलं आपण की जाती पंचायतीमध्ये आणि याच्यामध्ये हा भरपूर घडतात. तर त्याच्यासाठी हा कायदा आला. त्यांनी 16 पॉईंट्स जवळजवळ डिस्कस केलेले आहेत, कुठं कुठं ते डिस्कशन करायचं आणि शेवटी त्याच्यात त्यांनी सांगितलंय की अशा व्यक्तीला जो असा त्रास देईल दुसऱ्यांना त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा असू शकते, म्हणजे कोणत्याही स्वरूपाची कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंतची असू शकते, इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. म्हणजे 3 लाख रुपये 3 वर्ष जेलमध्ये पण 1 लाख रुपये दंड सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीनं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जे केलंय ते परदेशातल्या इतर ठिकाणी सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे म्हणजे परराज्यातल्या इतर ठिकाणी, त्याशिवाय ह्या घटना हे होणार नाहीत. आपल्याला खरं हा फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आपण म्हणतो, संतांचा वारसा म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्यामध्ये होऊन गेला की ज्यांनी ज्याला आपण म्हणतो की प्राचीन धर्मग्रंथातल्या रूढी पिढ्यांना फारसं त्यांनी जुमानलं नाही, पण अशी एखादीच घटना घडते. आणि त्याच्यामुळं आपल्याला आता उपाय म्हणून काय करावं लागेल की आपण स्वतः कसं वागलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वतः आपल्या कुटुंबाकडून किंवा आपल्या नातेवाईक मित्रपरिवाराकडून किंवा जातबंधूकडून गावखेड्यामध्ये कुणालाही जातीवाचक अपमान होईल, कमी लेखलं जाईल, कारण त्याला काही अर्थ नाही. तुम्ही ज्या वेळेला हे ऐकता त्यावेळेला आपल्या लक्षात येते की त्याला काही अर्थ नाहीये. ऋग्वेदापासून महत्वाच्या ग्रंथांमध्ये जातीव्यवस्थेला कुठेही अर्थ नाही, कुठेही समर्थन नाही, कुठलाही पुराण आहे. जो काही शब्दछल करून किंवा शब्दांचे उडतान करून जे काही आणलेलं आहे आणि वापरलेलं आहे ते की बायगॉन इज बायगॉन. आपण 50 साली ज्या वेळेला भारतीय घटना हे केलेली आहे तर त्या घटनेनुसार आता हे सगळं व्हॅनिश झालेलं, संपलेलं आहे. आपल्या मनामध्ये जे आहे फक्त ते आपल्याला तर संपवायचं आहे. त्याच्यानंतर
जातींचं आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा 3 वर्ण तयार झाले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मग नंतर शूद्र चौथा झाला. मग त्याच्यानंतर त्याच्यात जातींचे आपापसात लग्नबंदी करण्यात आली. मग त्याच्यातून 60 जाती निर्माण झाल्या, त्याच्या 60च्या 160 झाल्या, 160च्या पुढं 6743 आणखीन कधी वाढल्या हे आपल्याला कुणालाच माहिती नाही, त्याला काही ग्रंथांमध्ये बेस नाही, आपण पाठीमागे बघितलेलं आहे. जिनोम थेअरी जी सांगते की अनुवंशिकतेनुसार फक्त तुमच्या शरीर यष्टीसारखं दिसणं किंवा तुमच्यातले काही डायबिटीस सारखे याच्यासारखे काही गुण असतात की जे अनुवंशिकतेनं पुढे जातात. याच्या पलीकडे टॅलेंट म्हणजे सद्गुण आणि विकृती किंवा चांगले होत नाही. त्या प्रत्येक व्यक्तीचे चांगलं वागणं किंवा हे करणं त्या व्यक्तीवरती झालेले संस्कार जे आहेत, दोन जुळी मुलं सुद्धा एकसारखी वागत नाही, त्यांच्यावरती संस्कार जसे होतात तसे, आणि ती त्या संस्काराला प्रतिसाद देतात कसं, याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्या जे थेरीज होत्या, अगोदरचे जे कन्सेप्ट होते शुद्ध बीजापोटी वगैरे, असं काही नाही. शारीरिक दृष्टीनं तंदुरुस्त तुम्ही शुद्ध बीजापोटी राहू शकता. मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणं हा भाग हा तुमच्या संस्काराचा आहे. सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त राहणं हा तुमचा सामाजिक भाग आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळे जे बाहेरचे संस्कार आहेत हे चांगले होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण इतर हावभाव करणं, जातीवाचक शब्द किंवा काही आपल्याला जे काही नसताना उच्च कुळामध्ये जन्म घेण्यासाठी आपण काहीच केलेलं नसतं, तर मग ते जे काही सण उत्सव असतील किंवा दुसऱ्यांचा अपमान होणारी जी काही चिन्ह आपण मिरवत असतो हे आपण वापरणं कमी केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. म्हणजे बडाघर पोकळवासाच तो असतो याला काही अर्थ नसतो, आपल्याला माहिती आहे, ते आपण सगळं जवळून बघत असतो. आणि डॉक्टर आंबेडकरांनी जसं मागं सांगितलं की तुम्हाला जर खरोखरच ह्या सगळ्या गोष्टी बंद करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या जातीतल्या लोकांना, म्हणजे मी बऱ्याच लोकांच्या घरी बघितलेलं आहे की दलित मित्र, दलितांचे तारणहार वगैरे असे त्यांना वेगवेगळ्या मोठ्या ट्रॉफ्याज वगैरे मिळालेले असतात, पण त्यांच्या जवळचे मित्रही त्यांचं ऐकत नाही आहेत. म्हणजे दलितांच्या डायसवरती जाणं आणि तिथं फक्त हे अस्पृश्यता संपली पाहिजे वगैरे असं बोलण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्या जातीमध्ये सुद्धा म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मण मंडळामध्ये, मराठ्यांनी मराठा मंडळांमध्ये, कायस्थानी, म्हणजे अशी जी मंडळं असतात की जिथं आपली 4-2 लोक ऐकू शकतील, असं ज्योतसे ज्योत जलाते चलो अशा पद्धतीनं आपण जर काम केलं तरच हे संपणार आहे. हे असं एका दिवसामध्ये आणि कुठल्या तरी हे होत नाही. म्हणजे 70 वर्षामध्ये कायदा झाल्यानंतर हे जर अशा पद्धतीनं मर्डर्स होत असतील, अशा पद्धतीनं लोकांना जिवंत जाळलं जात असेल, तर आपल्याला काहीतरी विचार वेगळा करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या जातींमध्ये भांडणं लावली जात, म्हणजे जसं ते माटे किंवा यांनी त्यावेळेला हे केसरीमा माटे आणि इतर लोकांनी सांगितलं होतं की शेटजी भटजींनी तुमच्यावरती हल्ला केलेला नाही, तर ब्राह्मणेतर व्यक्तींनी म्हणजे मराठ्यांनी किंवा इतर लोकांनी तुमच्यावरती हल्ला केला, अशी जी मराठा आणि दलितांच्या मध्ये त्यावेळेला भांडण लावायचा प्रयत्न झाला. असं 1-2 वर्षापूर्वी झाला होता असं काही संघटनांचं मत आहे. महाराष्ट्राचं राजकारण भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये ढवळून निघण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली होती. म्हणजे अशा पद्धतीनं असं आपल्याकडून होणार नाही. आणि प्रत्येक प्रथा परंपरा जी आहे ना, जी आपण अंधपणे बाळगतो, ती थोडंसं त्याच्यामध्ये मुळापर्यंत जायचा प्रयत्न करा. कुठला ग्रंथ आहे, कुठल्या याच्यामध्ये आपण बघतो, आणि मग लक्षात येईल की 90-95% प्रथा परंपरांना कुठं ग्रंथांमध्ये पुरावा नसतो, अर्थ नसतो. आणि जे काही 5-10% पुरावे तुम्हाला दिसतील ते सुद्धा कालानुरूप त्या पुराव्यांचं हे संपलेलं असतं. आता फेब्रुवारीमध्ये माननीय शरद पवार आपल्या महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व आहे. भारताच्या राजकारणामध्ये फार मोठं पितामह भीष्मासारखं त्यांचं काम आहे. सर्व पक्षाशी संबंधित त्यांना मान दिला जातो. आपण टी व्हीवरती ते बघतो. त्यांनी फेब्रुवारीमध्ये समाज कल्याण विभागाला एका भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला होता काहीतरी, की हे गावागावामध्ये जे जातीवाचक जे गल्ले असतात, सुतार गल्ली, डोवर गल्ली, चांबार गल्ली वगैरे अशी जे काही गल्ल्यांची नावं आहेत ती बदला आणि त्याला दुसरी नावं द्या. अशा पद्धतीचा एक छान उपक्रम तो करता येईल. म्हणजे समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हे करता येईल, तसंच आपल्या भारतीय घटनेमध्ये 14व्या कलमापासून पुढे जे आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, 14, 17 असेल, 21 असेल, त्याच्यानंतरची पुढची कलमं असतील, ते 51 क वगैरे आपण म्हणतो, ह्या याच्यामधली जी महत्त्वाची सगळी कलमं आहेत, एक 15-20 कलमं किंवा 10-15 कलमच आहेत की जी आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे, की हे सगळ्यांचे मूलभूत बेसिक राईट्स आहेत, की ते कोणीही म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा तुमचे ते हे हरवू शकत नाही. म्हणजे तुमचे मूलभूत अधिकार तो हे करू शकत नाही. अशा पद्धतीचं जे आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे.
माझी कल्पना अशी आहे की हे जे जातीपातींवरती याच्यावरती जे सगळं आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गोत्र जे आहे गोत्रावरती फार असतं, जातींचं श्रेष्ठत्व, गोत्रांचं श्रेष्ठत्व. तर पूर्वी कळपात आपण ज्या वेळेला राहत होतो त्यावेळेला कळपाच्या अनुषंगाने मुलाची ओळख होत होती. युथा त्याला म्हटलं जायचं किंवा गोत्र म्हटलं जायचं. म्हणजे कळप म्हणजे गोत्र. त्याला एवढं सिरियसली घेऊन त्याच्यानुसार गोत्रानुसार महत्त्व जे असतं ते आपल्या मनामधली आपण गोत्रांची कल्पना काढून टाकली पाहिजे. म्हणजे हे जे सगळं महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मी एक 15-20 पानांची 20-25 पानांचं एक लेखन तयार करून ते ऑनलाईन मी सगळ्यांना कसं मिळेल ह्याचा मी प्रयत्न करेन. आणि अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या तंटा कमिटी गावामध्ये तंटा कमिटी असतात, ज्या भांडण तंटा मिटवण्यासाठी किंवा मोहल्ला कमिटी असतात, तर ह्या लोकांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा पण अंतर्भाव करणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला तंटामुक्ती कमिटीचं ड्राफ्टिंग चाललं होतं तर त्यावेळेला यांच्या गृहमंत्र्यांचे जे सचिव आहेत चंद्रकांत दळवी माझे मित्र आहेत, गावाकडचे आहेत. तर कधी कधी मंत्रालयात मी 5:30 नंतर गेलो की त्यांच्याशी गप्पा मारत बसायचो. त्यावेळेला ते कशा पद्धतीनं चर्चा चालली कमिट्यांमध्ये, कशा पद्धतीनं विचार विनिमय चाललाय हे मला सांगायचे ते. आणि अशा पद्धतीनं जर वेगवेगळ्या माध्यमातून आपण जर त्याचा वापर केला, म्हणजे चॅरिटी कमिशनर ऑफिस जे महाराष्ट्राचं आहे, महाराष्ट्रातलं प्रत्येक मंडळ तिथं नोंद केल्याशिवाय त्यांना कुठलाही व्यवहार करता येत नाही, आर्थिक व्यवहार करताना किंवा त्यांच्यापर्यंत जर तिथं ह्या ज्याला आपण म्हणतो ह्या सूचना गेल्या किंवा ही माहिती तिथपर्यंत पोहोचली, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणी शाळा कॉलेजेससाठी आपल्याला नवीन त्याच्यासाठी एखादा सिलेबस तयार करता येईल. विजय भटकर म्हणून जे शास्त्रज्ञ आपल्या महाराष्ट्रात आहेत, त्यांनी ते 4-5 वर्षापूर्वीच माझ्या लकडा लावला होता की आपले जे वेदांच्या वेदीवरून ऋग्वेदाचं सामाजिक अंतरंग हे त्यांच्या युनिव्हर्सिटीसाठी त्यांना सिलेबस म्हणून पाहिजे. मी होकार दिला, कदाचित ह्या लॉकडाऊन संपला की आपल्याला त्या पद्धतीनंही काम पुढं करता येईल. तसंच एक धुमाळ म्हणून चॅरिटी कमिशनर होते 2005-06च्या दरम्यानचा काहीतरी तो काळ असेल. तर त्यावेळेला हायकोर्टचे जस्टिस संभाजीराव मसे जे होते नगरचे, तर ते मला ओळखत होते, आमचे चांगले संबंध होते. तर त्यांनी धुमाळांना सांगितलं होतं की तुम्ही शंकर निकम या व्यक्तीला भेटा आणि त्यांच्याकडून काही डिस्कशन करून काय तुम्हाला योग्य माहिती मिळेल तर बघा, त्याचा उपयोग करा वगैरे. पण ते त्यांना मला सांगतात ते रिटायरमेंट नंतर की असं मला जज साहेबांनी सांगितलं होतं, माझ्या मनात होतं तुम्हाला येऊन भेटायचं वगैरे. ठीक आहे, आता बायगॉन इज बायगॉन, त्या झालेल्या गोष्टी आहेत. तसंच NCC, NSS किंवा गड किल्ल्यावरती जे काही उत्साहाने लोक जातात, म्हणजे जिथं जिथं सण उत्सव असे आहेत की एकत्र उत्साहाने लोक जमा होतात. मग मुंबईसारख्या ठिकाणी नवरात्र उत्सव असतो, गणेश उत्सव असतो किंवा गोपाळकाल्याच्या दिवशी ज्या माळा आपण हे बघतो, गोविंदाचे जे थर जुंबलेले असतात, अशा सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर करायचं ठरवलं तर समाजामध्ये ह्या गोष्टी फारशा शिल्लक राहणार नाहीत आणि आपल्या प्रत्येकाला खारीचा वाटा उचलावा लागेल. ज्यांनी ऑनर किलिंगच्या नावाखाली जातीत लग्न केली म्हणून आपल्या मुलींचे खून केलेले आहेत, त्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झाले ह्या गोष्टी जर लोकांच्या पर्यंत गेल्या आणि काही तकलादू कारणाने त्यांनी हे केलेलं आहे. आणि असं म्हणजे तार्किक विचार करण्यासाठी आपण जो तत्वज्ञानाचा धर्माचा जो वैचारिक भाग होता तो आपण समजून घेणं, कर्मकांडामधून जे काही हे सगळं विष पसरलं गेलं तो थोडासा बाजूला करणं, हे आपण जर आपल्या विचारामध्ये आणि आचारामध्ये आणायला सुरुवात केली, म्हणजे आपल्याला जसं महात्मा गांधीने किंवा तुकारामाने किंवा इतर संतांनी जे काही सांगितलेलं आहे की ईश्वर लोकांशी जोडण्याचं साधन आहे, तोडण्याचं साधन नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दलित व्यक्तींना, अस्पृश्य व्यक्ती ज्या होत्या त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण करणं, त्यांना हे गोत्र आणि जातीनं काही अर्थ नाही आहे हे समजावून सांगणं, वरिष्ठांना समजावून सांगणं तुम्ही ह्या तकलादू गोष्टींमध्ये अडकू नका, असं दोन्हीही पद्धतीनं आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे सुसंवाद जो आपण मुवमेंट म्हणतो त्याच्यातला हा महत्त्वाचा जो भाग आहे, त्याचे एक जे तत्व आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अस्पृश्यता किंवा जाती व्यवस्था आपल्या समाजातून नष्ट व्हावी, स्त्री पुरुषांमध्ये धार्मिक समानता आली पाहिजे आणि सर्व धर्म समभावाच्या अंगाने धर्माधर्मांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये, ह्या 3 खांबांमध्ये आपण विचार करतो सुसंवादाचा. आणि त्याच्यासाठी मग हे जे शब्दछल आहे, शाश्वत धर्म कुठला, आपद्धर्म कुठला, आचरणीय कुठलं आणि वाखननीय कुठलं वगैरे असे जे काही शब्द आहेत, अशामध्ये न अडकता आपण आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा प्रामाणिकपणे जर उचलला तर आपल्या समाजातून हे सगळ्या गोष्टी नष्ट होतील. धर्मो रक्षति रक्षिता, पहिल्या याच्यामध्ये आपण जी व्याख्या ऐकली होती
की जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. आणि मी त्यावेळेला म्हटलं होतं की आपण ज्या फांदीवरती बसलोय ती फांदी कधी तोडायची नसते. आपण दुर्दैवानं तेच करत आलो. ज्या फांदीवरती आपण बसलो धर्माची फांदी आहे आणि तीच फांदी आपण तोडत गेलो आणि त्या तोडण्यालाच आपण धर्म मानत गेलो आणि त्याच्यामुळं स्वातंत्र्यासारख्या गोष्टी आल्या, वेगवेगळ्या समाजामध्ये धर्मांतरं झाली आणि जे काय मॅसॅकर झाली, जो काय अन्याय झाला तो सगळा फक्त चुकीच्या दिशेने आपण प्रवास करत गेलो. आणि मग काही जण त्याचं समर्थन करतात की ह्या गोष्टी त्यावेळेला गरजेच्या होत्या. आणि हे होतं. आता मला माझ्या एका मित्राने सांगितलं की याच्यामध्ये एक जनता पक्षाचे आपले नेते आहेत स्वामी काय सुब्रमण्यम स्वामी, तर ते ओवेसी म्हणून जे दुसरे मुस्लिम नेते आहेत त्यांना चॅलेंज करतात की आपण दोघंजण जिनॉम टेस्ट करूया, DNA टेस्ट करूया आणि मग तुम्ही कुठं परके आहात का, आम्ही कुठे आहे हे आपण बघूया. आता ओवेसी त्यांच्याबरोबर जातील न जातील, मी आवाहन करेन की स्वामीजींनी, ते मोठे खासदार आहेत, 30-40 वर्षे ते राजकारणात आहेत, त्यांनी त्यांचं DNA टेस्ट करून जाहीर करावं आणि त्याच्यामुळे इतर लोकांना टेस्ट, म्हणजे जे धर्मांध आहेत किंवा जे चुकीच्या टोकाच्या भूमिका घेऊन समाजामध्ये जातीपातींमध्ये गोत्रांमध्ये अडकलेले आहेत, तर त्या लोकांनी हे केलं पाहिजे. टेस्ट ज्याला आपण म्हणतो त्या टेस्ट केल्या त्यातून सांगितलं पाहिजे की किती टक्के, म्हणजे मी मागं एका याच्यामध्ये वाचलं होतं की एका व्यक्तीनं जेनॉमिक संशोधन करणाऱ्या संस्थेकडे स्वतःचं हे दिल्यानंतर त्यांना त्यांच्या DNA मध्ये काय सापडलं तर 56% नैऋत्य आशियातील, 26% आग्नेय आशियातील, 12% भूमध्य आशियातले, 6% उत्तर युरोपातले, अशा पद्धतीनं. आणि असं जे काही पर्सेंटेज सापडलं ते पर्सेंटेज आणि त्याच्या आसपास आपलं सगळ्यांचं असणार आहे. कुठंही उच्च नीच ह्या गोष्टींना आपल्याला काही सापडणार नाही. आणि म्हणून हे जे आपण 6 तारखेपासून म्हणजे ऑक्टोबरच्या 6, 13, 20 आणि 27 ह्या याच्यामध्ये धर्म, कर्मकांड, जाती आणि त्याचं आजचं स्वरूप इथपर्यंत जे आपल्याला चर्चा करायची होती ती आज आपण इथं संपवलेली आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण स्त्रियांशी संबंधित घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपला जो तिसरा जो खांब आहे महत्त्वाचा, की ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ह्या ज्या 3 जाती, इब्राहिमी धर्म म्हणतो आपण, हे 2500 वर्षापासून कसे एकमेकाशी भांडत आहेत, त्यांच्यामध्ये कसं बदल होत गेले आणि आपल्या देशावरती त्याचा परिणाम काय आणि आपण कसं वागलं पाहिजे, हा भाग आपण नंतर पुढं घेऊ. आणि त्याच्यानंतर मग विवेकानंद आहेत, गौतम बुद्ध आहेत, अशोक आहेत, छत्रपती आहेत, सयाजीराव गायकवाड आहेत, अशा ज्या महत्त्वाच्या मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत की ज्यांनी वैयक्तिक एवढं काम केलं की त्यांना असं कुठल्याही एका व्याख्यानात न घेता त्यांच्यासाठी वेगवेगळी चर्चा आपल्याला करावी लागणार आहे, ती आपण करूया. आज आपण इथं थांबूया. पुढच्या रविवारी पुन्हा आपण याच वेळेला भेटूया. तुम्हाला सर्वांना सुख, शांती आणि आरोग्य लाभो. कोरोनाचं संकट लवकर दूर हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद.